स्वप्न ही नक्कीच माणसाने पाहावी हा माझा पहिल्यापासून ठाम निश्चय आहे. माणूस स्वप्न जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत ते साकार तर होणारच नाही. I entered the right time and the right point. For any businessman, he has to make sure that he balances life with your family and your business. असं बघायला गेलं की आपल्या वसई विरारला मे बी माहीत पण नसेल लोकांना आजूबाजूच्या की तुम्ही काय काम केलंय, काय लेवलवरती काम केलंय. कारण त्यांच्यामध्ये आजच समजा ते बिझनेसचं बीज पेरलं गेलं तर बाय द टाइम शी इज ग्रॅज्युएट शी विल ऑलवेज हॅव बिझनेसच करायचा आहे. तो माइंडसेट क्लिअर असणार त्याच्यामध्ये. सो आय थिंक हे कम्युनिकेशन अबाउट बिझनेस ह्या प्रत्येक पॅरेंट आणि त्याच्या चाइल्डमध्ये झाला पाहिजे. एवढ्या मोठ्या टीमला तुम्ही जे सांभाळून ठेवलंय आणि एकत्र ठेवलंय कसं काय? वेलकम टू द अनइन्फ्लुएन्सर. आपल्या पॉडकास्टवरती आपण वेगवेगळ्या प्रकारचे उद्योजक, वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिस्ट नेहमीच इन्व्हाइट करत असतो आणि त्यांच्या सक्सेसफुल स्टोरीज, त्यांचे अनुभव हे नेहमीच आपल्याला बघायला मिळतात. आणि खरंच मला सगळ्यांचा आभार मानावेसे वाटतात की आपल्या ह्या चॅनलला, ह्या पॉडकास्टला बराच प्रतिसाद मिळत आहे. आणि आज आपण अशाच एक भारदस्त पर्सनॅलिटीजची स्टोरीज घेऊन येतोय. मला खूप सांगायला आनंद होतोय. वसई विरारमध्ये तुम्हाला ह्या पर्सनॅलिटीज, हे व्यक्ती तुम्हाला नेहमी दिसत असतील, पण तुम्हाला त्यांच्याबद्दल खूप कमी माहिती असेल. पण आज ते आपले सक्सेस, त्यांचे अनुभव, त्यांचे इन्स्पिरेशनल स्टोरीज आपल्यापर्यंत घेऊन येणार आहेत. आणि बघूया पुढे काय होतंय. सो लेट्स वेलकम डॅशिंग अँड डायनामिक मिस्टर एरिक फॉन्सेका फ्रॉम MEBT क्लास. थँक्यू सो मच. आणि त्यांच्याच बरोबर पॅशनेट आणि क्रिएटिव्ह नील ग्रेग फोटोग्राफीचे मिस्टर नील. Thank you. सो लेट्स स्टार्ट दिस एक्साइटिंग पॉडकास्ट विथ बोथ ऑफ देम. सो माझा पहिला प्रश्न एरिक तुमच्यासाठी आहे. ग्लास फॅक्टरी ही तुमच्या वडिलांनी सुरू केली. तुम्ही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करत होता. मग अचानक कॉर्पोरेट वर्ल्ड सोडून तुम्ही बिझनेसमध्ये येण्याचा डिसिजन घेतलात. त्यावेळेला तुमचे विचार काय होते, म्हणजे तुम्ही कसं एंटर केलं? आणि दुसरी एक उत्सुकता अशी की तुमच्या वडिलांना अगोदरच अंदाज होता का की माझा मुलगा, जी मी आज बनवलेली फॅक्टरी आहे, ग्लास फॅक्टरी, त्याच्यामध्ये येणार आहे, की त्यांच्यासाठी मोठं सरप्राईज होतं? सो अमृता, थँक्यू सो मच तुझ्या ह्या शो मध्ये आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल. कॉर्पोरेटची जर्नी खूप सुंदर होती आणि खूप मजेदारही होती. पण कॉर्पोरेटची जर्नीमध्ये माझ्या मनामध्ये एक नेहमीच विचार यायचा आणि तो हिंदी डायलॉग आहे. तो डायलॉग असा होता की आयुष्यामध्ये मोठं व्हायचं आहे की बुडा व्हायचं आहे. आणि कॉर्पोरेटमध्ये मी राहिलो असतो तर नक्कीच खूप सक्सेसफुल झालो असतो, पण माझं स्वतःचं काय मला अस्तित्व निर्माण नसं करतात. आय ऑलवेज वॉन्टेड टू क्रिएट समथिंग ऑफ माय ओन. आणि 8 वर्ष आधी मी हा डिसिजन घेतला की मी कॉर्पोरेट वर्ल्ड सोडून माझ्या बाबांनी जो सुरुवात केला बिझनेस होता तो पुढे करायचा आणि एक लेगेसी कंटिन्यू करण्याची माझी खूप इच्छा होती. वडिलांसाठी किंवा फॅमिली साठी हा खूप मोठा सरप्राईज होता. कारण कसं असं कॅथलिक समाजामध्ये बिझनेस हा कधीच नव्हता. दे ऑलवेज यूज टू वर्क. कॉर्पोरेट असू दे किंवा बँकिंग असू दे किंवा गव्हर्नमेंट इंडस्ट्री असू दे, त्याच्यातच जॉब करत असायचे. तर जेव्हा मी ह्या डिसिजन घेतला तेव्हा निश्चित आई वडील, बायको, मुलं त्या सर्वांना एक नाराजगी झालेली. पण आज जेव्हा ते 8 वर्षानंतर बघतात तेव्हा ऑफकोर्स दे फील प्राऊड अबाउट मी अँड माय ऑर्गनायझेशन, माय कंपनी एज वेल. तर कॉर्पोरेट आणि बिझनेस ह्याचा दोनाचा अनुभव मला आहे आणि मी बिझनेसमध्ये खूप मजा करतो, खूप एन्जॉय करतो रादर दॅन कॉर्पोरेट. क्या बात आहे. माझा पुढचा प्रश्न नील सरांसाठी आहे. फोटोग्राफर आवडीतून घडतात की ऍक्सिडेंटली? आणि तुम्ही गेली 20 वर्ष फोटोग्राफी इंडस्ट्रीमध्ये आहात. तुमच्यासाठी ही जर्नी कशी होती? आणि तुम्ही आवड म्हणून सुरुवात केली की आयुष्याने तुम्हाला या मार्गावरती आणलं? वेल, थँक्यू मला तुमच्या चॅनलवरती द इन्फ्लुएन्सरवरती मला आमंत्रण केल्याबद्दल. माझी मराठी एवढी चांगली नाहीये तर मी मिक्स करू शकतो. भावना महत्वाच्या आहेत आमच्यासाठी. थँक्यू. सो बेसिकली माझी पण जर्नी ऍक्सिडेंटली सांगू शकता झाली. मी पण एरिक्सनसारखंच एअर कंडिशनिंग इंडस्ट्रीमध्ये होतो आणि एक आवड होती फोटोग्राफीची. एअर कंडिशनिंग इंडस्ट्री मी 8 वर्षामध्ये होतो आणि त्या जर्नीमध्ये मला आवड असल्यामुळे मी साईड बाय साईड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफीमध्ये कोर्स माझा केला
आणि कोर्स केल्यानंतर माझी आवड आय स्टार्टेड टू गेट मोर इंटरेस्ट इन टू फोटोग्राफी. आणि नंतर मला क्रूज लाईनवरती रॉयल कॅरिबियनवरती मला एक फोटोग्राफरसाठी मला एक इंटरव्ह्यूसाठी बोलवलं होतं. आणि मी विचार केला की वाय नॉट गिव्ह इट अ ट्राय. अँड दॅट्स टाइम फॅमिलीला विचारलं. फॅमिलीने सांगितलं की यू ऑलरेडी हॅव अ सेट वर्किंग बिझनेस, एअर कंडिशनिंगमध्ये तू एवढ्या वर्षापासून आहे आणि जस्ट लिव्हिंग अ कम्प्लीट फील्ड अँड गोईंग टू अ डिफरंट फील्ड, यामध्ये तुझा अनुभव पण नाही आहे आणि फक्त तू कोर्स केलेला आहे आणि तू आता शिपमध्ये जाणं होऊ शकतं का. आणि मला फॅमिलीचा सपोर्ट होता. मी सांगितलं आय ट्राय. आणि मी रॉयल कॅरिबियनवरती शिपवरती मी माझं फोटोग्राफी जर्नी स्टार्ट केली. त्याच्यानंतर मी परत किती वर्ष होता तुम्ही रॉयल कॅरिबियनवरती? 1 वर्ष रॉयल कॅरिबियनवरती होतो. पण तिकडे माझं एक लिमिटेशन सारखं होतं अँड आय फाउंड दॅट आय कुडंट एक्सप्लोर माय स्किल्स मोर. कारण फोटोग्राफी शिपमध्ये कसं असते की ते जे सांगतात तेच तुम्हाला शूट करायला लागतं. राईट. यू कॅनॉट एक्सप्लोर न्यू थिंग्स. आणि मला एक्सप्लोर करायचं होतं. माय क्रिएटिव्हिटी वॉज सम वे सप्रेस्ड. मला असं वाटलं नाही. मी शिपवरती आलो आणि नंतर माझी जर्नी इज अ व्हेरी बिग जर्नी. हाव आय गॉट थ्रू इट अँड सेल्फ लर्न्ड. आय डिड नॉट असिस्ट एनी फोटोग्राफर. इट वॉज अ व्हेरी बिग जर्नी. बट आय थँक माय वाईफ. शी वॉज देअर ऑल द टाइम आणि तिने खूप सपोर्ट केला. अँड दिस जर्नी स्टार्टेड विथ द फॅमिली सपोर्ट अँड माय इंटरेस्ट. ते आवडीने झालं सांगू शकतं. इट इज लाईक इंटरेस्ट ब्रॉट मी इन टू दिस. वाव, नाईस. थँक्यू. सो एरिक सर, MEBT ग्लास आज खूप फेमस नाव आहे इंडस्ट्रीमध्ये आणि आता लिटरली मी सांगेन की MEBT ग्लास इज नाव अ ब्रँड. पालघर जिल्ह्यामध्ये तुम्ही आता सर्वात मोठी टफ अँड ग्लास फॅक्टरी उभारत आहात. एवढं मोठं स्वप्न खरंच रिअलिटीमध्ये साकारणं खूप कठीण आहे. अनेकदा आमच्यासारखी लोक तरी विचार करताना घाबरतात. हे धाडस जे आहे आणि जे प्रचंड मोटिवेशन तुम्हाला जे मिळालंय हे विचार करण्याचं, ते साकारण्याचं, त्याचा सोर्स सांगा मला. सो येस, MEBT ग्लास जो आता सेटअप करतोय तो खूप मोठा करतोय. टफन फॅक्टरी. सो आम्ही जो सेटअप करतोय की आम्ही आता स्वतः प्रोसेसर बनतोय ग्लासमध्ये. सुरुवात खूप छोट्याने केली, खूप छोट्याने केली. पण जसं मी सांगितलं की मनामध्ये खूप मोठा विचार होता आणि मी हे आपल्या युवकांना सुद्धा सांगेन. जसं तुम्ही म्हटलं की हे धाडस कसं येतं. हे धाडस तिथून येतं की स्वतःला आपण कॉम्पीट करतो का स्वतःशी. जेव्हा आपण स्वतःशी कॉम्पीट करतो तेव्हा इतर कॉम्पिटिशन आपल्याला दिसतही नाहीयेत आणि मग आपल्याला काहीतरी मोठं व्हायचं आहे. स्वप्न ही नक्कीच माणसाने पाहावी हा माझा पहिल्यापासून ठाम निश्चय आहे. माणूस स्वप्न जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत ते साकार तर होणारच नाहीयेत. मीही 7 वर्ष आधी एक खूप मोठं स्वप्न पाहिलेलं. बिझनेस चालू केला तेव्हा की काहीतरी मोठं करायचं आहे. छोटं करायचं असतं तर मी बिझनेसमध्ये आलोच नसतो. मला काहीतरी मोठं करायचं आहे आणि माझी लेगेसी मला कुठेतरी कंटिन्यू करायची आहे. ह्याबाबत मी नक्कीच सांगेन की थोडीशी स्पिरिच्युअलिटी सुद्धा खूप गरज असते. माणूस छोट्यामधून जेव्हा मोठ्या बिझनेसमध्ये उडी मारतो, जम्प करतो, तेव्हा डगमगतो, फेलियर्स येतात, खूप काय होतं, प्रचंड त्रास होतो. आणि ह्या सर्वांमध्ये फॅमिली केवढी स्ट्रॉंग तुमच्या पाठीमागे उभी आहे ते सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. फक्त स्वप्न घेऊन पुढे जाऊ नाही शकत. त्याच्या मागे एक शक्ती लागते. त्याच्या मागे एक आपण म्हणतो ना की कोणाचा तरी हातभार लागतो. आणि हा हातभार फक्त पैशाने किंवा विचाराने नसतो. हा हातभार ऍक्च्युली तुमच्या मागे तुमची असणारी स्ट्रॉंग फॅमिलीचा असतो. माझी सर्व स्वप्न साकार करण्यासाठी 100% मी माझ्या बायकोला आणि माझ्या दोन्ही मुलींना देईन. कारण त्यांनी मला कधीच फॅमिलीबद्दल डिस्टर्बन्स आणला नाहीये. आणि म्हणून माझ्या स्वप्नांना वाव देण्यासाठी मला प्रत्येक टप्प्यावर यश मिळत गेलं. तुमचा दुसरा प्रश्न असतो मोटिवेशनचा. मोटिवेशन ही एक अशी गोष्ट नाही की जी आपण मार्केटमधून विकत घेऊ शकतो. मोटिवेशन ही स्वतःपासून यायला पाहिजे. परफेक्ट. आणि मोटिवेशन येण्याआधी तुम्ही स्वतः केवढे डिसिप्लिन आहात तुमच्या ड्रीम्स बद्दल तेही तेवढंच महत्वाचं आहे. आणि मोटिवेशनच्या बरोबर म्हणतात ना की सक्सेस इज नॉट अ बकेट विच कॅन बी परचेस्ड. ओके, इफ यू क्लाइंब फ्रॉम 100 rupees to 1000 rupees, don't assume that you are successful. It is your progress, it is your growth. But if you want to be successful and have a good sleep,
then you need to be progressive and you also need to be spiritually strong to adapt the challenges and the failure that will come when you have achieved this such big dream. तर मोटिवेशन स्वतःचं आणि थोडीशी स्पिरिच्युअलिटी जर का असेल तर तुमचं ड्रीम तुम्हाला असफलतेसाठी कुठलीच विघ्न येणार नाही. थँक्यू. किती सुंदर आणि सोप्या शब्दात सांगितलं तुम्ही, म्हणजे खूप बरं वाटलं हे ऐकून. म्हणजे आपले व्ह्युअर्स जेव्हा बघतील तर नक्कीच त्यांना समजेल की स्पिरिच्युअलिटी, फॅमिली आणि बिझनेस याचं बॅलन्स कसं करायचं. नक्कीच, कारण बऱ्याच वेळेला मी बघतो की लोक डगमगतात. ह्याचं समजा मूळ कारण आपण शोधलं ना तर असा साधारण डेटा किंवा अनालिसिस आहे की लोक फक्त बिझनेस आणि डेटावरच बघतात किंवा फक्त बिझनेस कसं करायचं ह्याच्याकडेच बघतात. दे रिअली मिस स्पिरिच्युअलिटी ॲट टाइम्स. अँड फेलियर्सला समजा कॉन्कर करायचं असेल तर स्पिरिच्युअलिटी कॅन ओनली मेक यू स्टेबल. सुपर. नील सर, 20 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफी मधून फोटोग्राफी शिकलात तेव्हा त्यावेळेला एवढ्या ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट नव्हत्या ज्या आज आपण यूज करतोय, किंवा फॅसिलिटीज पण तेवढ्या उपलब्ध नव्हत्या. त्या काळात जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा तुमचा अनुभव कसा होता आणि काही नॉस्टॅल्जिक मुवमेंट तुम्हाला अजूनही आठवतात का? 20 वर्ष अगोदर इट वॉज अ व्हेरी डिफरंट बॉल गेम. व्हॉट्सअप नाही आहे, इंस्टाग्राम नाही आहे, सोशल मीडिया नाही आहे, आणि मुंबईमध्ये फक्त 2 इन्स्टिट्यूट होते ॲज फार आय रिमेंबर. वन वॉज श्रेया अकॅडमी अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफी. माझी खूप आवड होती. मी सगळं त्या टायमात फक्त जजडायल म्हणून शोधून काढलं की कुठून आहे. देन आय वेंट टू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफी. आय डिड अ 1 year कोर्स, म्हणून कोर्स केला मी. अँड तेव्हा डिजिटल फोटोग्राफी हॅज जस्ट बीन इंट्रोड्युस्ड. फिल्म फोटोग्राफी एक 2000च्या आसपास थोडीशी फिल्म फोटोग्राफी बंद व्हायला लागलेली अँड मुवमेंट चालू होतं शिफ्टिंग फ्रॉम फिल्म फोटोग्राफी टू डिजिटल फोटोग्राफी. DSLR कॅमेराज तेव्हा चालू झाली आणि माझं लक किंवा नशीब सांगू शकतो की आय एंटर्ड द राईट टाइम अँड द राईट पॉईंट. कारण मला फिल्म फोटोग्राफीचं नॉलेज नव्हतं आणि मी जेव्हा डिजिटल फोटोग्राफी एंटर केलं आय स्टार्टेड गेटिंग मोर ऑफ नॉलेज अँड दॅट बिकेम एन ॲडव्हान्टेज पॉईंट कम्पेअरिंग टू अदर फोटोग्राफर्स. कारण मी एकटा फोटोग्राफर झालो की त्यांना डिजिटल फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट झाला आणि मला नॉलेज मिळायला लागलं. सायमल्टेनियसली जेव्हा मी शिपवरती गेलो तिकडे पण सगळं अमेरिकनचं क्रूज लाईन असल्यामुळे तिकडे अगेन टेक्नॉलॉजी वॉज हाय पॉईंट. सो वेन आय वॉज देअर इन US ऑन द शिप मला सगळे नवीन गॅजेट्स, नवीन कॅमेराज, नवीन लेन्सेसवरती काम करायला मिळालं. जेव्हा मी परत आलो त्यानंतर आय वॉज अगेन इन बॉम्बे. आय वॉज वेल अहेड ऑफ दी टाइम हिअर. So my knowledge into digital photography was immense at that time. So saying that thing, I am lucky in that sense I entered the right time and the right point into photography. And as you said about opportunities and nostalgic moments, तिकडे सगळं शोधायला लागलं. दार जाऊन ठोकतो ना आपण तसं मला सगळं करायला लागलं. Nothing was easily available. काहीच नव्हतं त्या टायमात. 2000 in the year of 2002 to 2005. एक साधा मॉडेल शोधायचं असेल, नाव यू गो ऑन इंस्टाग्राम, सोशल मीडिया, यू गेट लॉट ऑफ मॉडेल्स, लॉट ऑफ इन्फ्लुएन्सर्स. ॲट दॅट टाइम इमॅजिन वी शुड गो टू एजन्सीज, आणि एजन्सीज पण हाऊ कुड फाइंड एजन्सी. वी हॅव टू गो अँड सर्च इन जजडायल, फाइंड आउट देम, गो मीट देम, दार ठोकायला लागायचं, आस्क देम हाऊ डू यू हॅव मॉडेल्स. दे शुड गिव्ह अस प्रिंट आउट ऑफ द मॉडेल, चेक दोज मॉडेल्स, फोटोज. मेकअप आर्टिस्ट सो डिफिकल्ट टू फाइंड, स्टुडिओज ऑन रेंट सो डिफिकल्ट टू फाइंड. सो एक शूट जर करायचं असेल तर त्याची प्लॅनिंग 10-15 दिवस अगोदर करायला लागायची. सो एव्हरीथिंग वॉज व्हेरी डिफिकल्ट टू ऍक्सेस. म्हणजे मिळायचंच नाही. स्टुडिओ, मॉडेल्स, मेकअप आर्टिस्ट, क्लायंट्स, इट वॉज अ टू डिफरंट लेवल ऑफ सर्च टू बी डन, होमवर्क टू बी डन बिफोर यू कुड स्टार्ट अ शूट. आता सो इझी. मॉडेल्स, मेकअप आर्टिस्ट, इन्फ्लुएन्सर्स, स्टुडिओज, एव्हरीथिंग इज ऑन द फिंगर टच. तेव्हा शोधायला लागायचं आणि आता अवेलेबल असतात. आता अवेलेबल सर, यू जस्ट स्क्रॉल द रील्स, यू गेट एव्हरीथिंग सो इझिली अवेलेबल. राईट. म्हणजे तुम्हाला दोन्ही डिकाडचं पाहायला मिळालं, दोन्ही जनरेशन. आय मीन सो गुड. एक्झॅक्टली. सो माझा हा पुढचा प्रश्न दोघांसाठीच आहे आणि खरंच मी एक्सायटेड आहे, कारण का मला 2 वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं मिळणार आहेत आणि माझ्या व्ह्युअर्सना तर खूप मजा येणार आहे. तुम्ही दोघेही करिअरमध्ये यशस्वी आहात आणि पुढे तुम्ही अजून मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडणार आहात. पण हे सगळं करताना फॅमिली लाईफ कसं सांभाळता की फॅमिली तुम्हाला सांभाळते? मला सिक्रेट जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
लेट स्टार्ट विथ नील. म्हणजे हा प्रश्न खूप खूप लोकांना सुद्धा आवडेल निश्चित, की कारण ऍक्च्युली तसं बघितलं ना तर खूप लोक हा प्रश्न विचारतात आणि खूप लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की बिझनेस चालू करायचा आहे पण मग फॅमिली लाईफ कसं बॅलन्स करावं. बिझनेस मध्ये खूप वेळ द्यावा लागतो. नोकरीमध्ये काय होतं वगैरे सकाळी 8 किंवा 9ची जॉब असतो, आपण संध्याकाळी परत घरी येतो. पण मला असं वाटतं, माझं असं ओपिनियन आहे की वर्क लाईफ बॅलन्स अँड फॅमिली बॅलन्स ह्या समजा 2 गोष्टी बरोबर तराजूत ठेवल्या तर तुमचा प्रश्न सुटतो, काही प्रॉब्लेम येत नाहीये. त्याचबरोबर फॅमिलीला अंडरस्टँड करणं आणि फॅमिलीने तुम्हालाही अंडरस्टँड करणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. बिझनेस हा एक फॅमिलीने डेव्हलप केलेला असतो. नोकरी ही कोणीतरी डेव्हलप केलेली असते आणि आम्ही तिथे काम करतो. बिझनेस जरी स्वतःने चालू केला तरी तो फॅमिलीच्या संगतीत असून इट्स अ डेव्हलपमेंट ऑफ अ एंटायर फॅमिली. तो त्याच्यामध्ये फॅमिलीचा हातभार आहे, नोकरीमध्ये हातभार नाहीये. तर मला असं वाटतं की वर्क लाईफ अँड फॅमिली बॅलन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी माझा प्रत्यक्ष अनुभव सांगणं समजा असेल तर मी सांग की मला जेवढा का वेळ मिळतो, थोडा का असेना, पण तो मी फॅमिलीवर क्वालिटी टाइम स्पेंड करतो. मग तो अर्धा तास असेल, 1 तास असेल, डिनरवर असेल, मे बी वी हॅव ब्रेकफास्ट टुगेदर, वॉट एव्हर हाफ एन आवर or 15 minutes or 1 hour we give, I ensure that it's a quality time which is spent with my family. And also there's a message की जेव्हा आपण बिझनेसमध्ये असतो तेव्हा आपल्याला हेही समजायला पाहिजे की बिझनेसमध्ये खूप टाइम द्यावा लागतो. मग त्याच्याबरोबर थोडंसं सोशल लाईफ कॉम्प्रोमाइज केला आणि तो वेळ आपण फॅमिलीवर दिला तर आय थिंक फॅमिली विल बी ऑल्सो हॅपी. बरोबर. सो आय डोंट नो नील सरांचे ओपिनियन्स काय आहेत, हे माझे ओपिनियन आहेत आणि मी तर त्या हिशोबाने आय वर्कआउट दॅट वे. मला जर हा प्रश्न तू नॉट द फर्स्ट पर्सन आज मी क्वेश्चन, कारण माझं जे लाईफ आणि माझी जी environment which I work in is a very different environment. I'm always surrounded by beautiful models. That's what everyone हानिकारक आहे. So most of the guys, most of the get jealous. अरे तेरा तो अच्छा है, तो हमेशा beautiful models के साथ में रहता है and you are enjoying life. So imagine what will be going back at my family's place. I really respect my wife. She's always been there and that trust between us. So in my field, माझ्या फील्डमध्ये असं आहे की ट्रस्ट. मी ऑलवेज तिला सांगितलंय ट्रस्ट मी, बिकॉज दिस इज माय प्रोफेशन, माझा प्रोफेशन आहे. आणि आम्ही जेव्हा शूट करतो वेन वी आर वर्किंग वी डू लॉट ऑफ प्रोफेशनलिझम इज मेंटेन देअर. तर तो एक प्रोफेशनल मेंटेन करतो. म्हणून फॅमिली ट्रस्ट नसती तर मी आज इथे नसतो. आय ऑलवेज बिलीव्ह दॅट माय वाईफ, माय चिल्ड्रन ऑलवेज बीन सपोर्टिव्ह. अँड द वे इफ यू गो ऑन माय इंस्टाग्राम अँड सी द पिक्चर्स, द व्हेरी hot pictures and everyone agree on that. But Cheryl has never been said anything. She said, "This is your work. We trust you and go ahead." So it is completely their credits goes to them. And I always make sure that me, माझा time, as Eric also said, quality time. No matter how, I have one thing is Sunday. If you see Sunday, it's completely for my family. Only during my wedding season, just the Sunday me then I take some weekday. But throughout the year, I make sure I don't take any assignments on Sunday. No assignments. I've got so many assignments coming in, but I try to avoid. We try to avoid the Sunday because Sunday is my family day. We make sure that we go out, we have fun. Me and my children go out station from Meghalaya, but I spend quality time with them on a Sunday. So I naturally need to balance. Any work, let it be Eric's, let it be mine, into profession, into photography or into glass, any work requires a lot of balance. आणि जर तो तुम्ही बॅलन्स केला नाही तर दॅट विल नॅचरली एफेक्ट अ बिझनेस. अँड इफ इट इज बॅलन्स, देयर इज पीस ॲट होम. जर घरात पीस असेल तर तुझ्या कामामध्ये पीस असेल. यू बी एबल टू डिलिव्हर इन युअर वर्क प्रॉपरली. बट देयर इज नो पीस ॲट होम, दॅट बिहाइंड माइंड समथिंग इज नॉट राईट. घरी सुद्धा शांतता नाही आहे तर यू कॅन नॉट गिव्ह जस्टिस टू युअर बिझनेस ॲट दॅट. सो दॅट नीड्स टू बी बॅलन्स्ड व्हेरी वेल. अँड थँक गॉड दॅट आय हॅव बॅलन्स्ड इट वेल. आय ट्राय टू बॅलन्स माय सेल्फ. That's what I expect. Even Eric must have done, and that is why we have been successful. So for any businessman, he has to make sure that he balances life with your family and your business. कसं माहिती का, हा प्रश्न विचारायचं एक मुख्य कारण कसं आहे की आजकालचे जे उद्योजक आहेत किंवा नवीन उद्योजक घडत आहेत, प्रत्येकाला फक्त पैसा दिसतो. ओके, नो डाऊट पैसा दिसणं ही चांगली गोष्ट आहे. इट इज वन ऑफ द पॉझिटिव्ह साईड. पण
त्याच्या व्यतिरिक्त जे टेन्शन्स असतात किंवा काही गोष्टीचं जे स्ट्रेस असतो लाईफमधला ते जाताना घरी घेऊन जातात. ओके, तर त्यावेळेला जे बॅलन्सिंग आहे ते महत्वाचं आहे. तर खरंच तुम्ही एवढं छान उत्तर दिलं की लोकांना ऐकायला आणि बघायला ह्या गोष्टीमधून इन्स्पिरेशन मिळणार की हाऊ यू आर हँडलिंग युअर फॅमिली. दे आर माय चिल्ड्रन, आर माय सपोर्ट ॲज वेल. ते नेहमी सांगत असतात जेन्झीज आहेत आणि आय मेक शुअर दॅट आय ऑल्सो कीप अप विथ द ट्रेंड. त्यांच्यावर त्यांची जी आयडियाज आहेत, त्यांची जी 100% इनपुट्स आहेत घ्यायला ऑलवेज, बिकॉज एव्हरी डे इज अ लर्निंग. सो नील, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जॉनर्स दिसतात. प्रोडक्ट फोटोग्राफी असून देत, इंडस्ट्रियल शूट असून देत, फॅशन किंवा ॲड कॅम्पेन. तर मला हे विचारायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी एकत्र तुम्ही मास्टरी कशी केली याच्यावरती? अगोदर मॉडेल पोर्टफोलिओ स्टार्ट केलं आणि मॉडेल शूट्स चालू केले. हळूहळू आय स्टार्टेड गेटिंग एन्क्वायरीज फॉर प्रोडक्ट फोटोग्राफी. प्रोडक्ट फोटोग्राफीसाठी आय वॉज नॉट प्रिपेअर्ड. मी सगळ्यात प्रथम आय हॅव नॉट असिस्टेड एनी फोटोग्राफर. आय एम सेल्फ लर्न. सगळं मी स्वतःने शिकलेलं आहे आणि मी वर्कशॉप्स अटेंड करायला चालू केले. मी खूप मॉडेल फोटोग्राफीचे वर्कशॉप्स अटेंड केले. तिकडे लाइटिंग शिकवतात. तर आय स्पेंड अ लॉट ऑफ टाइम अँड मनी इन ग्रूमिंग माय ओन सेल्फ इन गेटिंग मास्टरी इन टू लाइटिंग फोटोग्राफी. तर मी कमीत कमी नाही करून एक 8 ते 10 वर्कशॉप्स अटेंड केले दॅट टाइम ड्युरिंग दोज डेज अँड आय मास्टर इन टू मॉडेल फोटोग्राफी. पण खूप कमी opportunities आले to do it. I said I cannot survive. I need to do more things. Karan, it's very less opportunities coming in and this will not run the cycle. So I said I need to get more of inquiries, more of opportunities. हो मला Amazonचे प्रोडक्टसाठी मला इन्क्वायरी यायला लागली. I had not done product photography. बट नंतर युट्यूब व्हिडिओज थोडं त्या टायमाला चालू झाले ते कसे करतात काय. आय स्टार्टेड लर्निंग. मी घरचे प्रोडक्ट घेऊन शूट करायला चालू केलं अँड देन आय स्टार्टेड टू गेटिंग इन नोईंग अँड ग्रूमिंग माय ओन सेल्फ हाऊ टू डू प्रोडक्ट फोटोग्राफी शूट्स. सो दॅट्स हाऊ आय गॉट इन टू प्रोडक्ट फोटोग्राफी. गार्मेंट फोटोग्राफीसाठी पण यायला लागले इन्क्वायरीज. सो वेन द ऑपॉर्च्युनिटीज केम आय स्टार्टेड ग्रूमिंग माय ओन सेल्फ. मला माहिती होतं की आय विल गेट दिस ऑर्डर. सो आय स्टार्टेड ट्रेनिंग माय सेल्फ, ग्रूमिंग माय ओन सेल्फ, डुईंग टेस्ट शूट्स, टेस्ट प्रोडक्ट शूट्स करायला लागलो. नंतर क्लायंट कडून ऑर्डर घ्यायला. आय हॅव डन सो मेनी इन द इनिशियल स्टेजेस फ्री ऑफ कॉस्ट शूट टू द क्लायंट. तर मी ह्याच्यामध्ये मास्टरी केली नाहीये पण मी आउटपुट देऊ शकतो का सांगू नाही शकत. सो आय विल नॉट चार्ज यू. वी शूट, वी गेट इट फ्री ऑफ कॉस्ट. आय शॉट इट, गॉट इट फ्री ऑफ कॉस्ट, गेली. सो प्रोडक्ट झालं. नंतर मॉडेल फोटोग्राफी आली, गार्मेंट फोटोग्राफी चालू झाली. हळूहळू करून मला ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट रेकग्नाइज करायला लागली. तिथून मला इन्क्वायरी द्यायला लागली. एकदा मला एक स्टेनलेस स्टीलचं शूट आलं. That one shot is like the best memory of my entire time because it took me 3 days to finalize that one shot. And to stainless steel, everywhere there was reflection. And at that time I had not done photography, product photography चं shoot. मला माहिती होतं सगळ्याकडून रिफ्लेक्शन कट करायचं, हे करायचं, ते करायचं. And when I was sending the client the shot, the client said, हे दिखता है, वो दिखता है, ये दिखता है. And it took me 3 days. After 3 days, the shot was successful. And after that, I got nearly 10 utensils companies to come to me and tell me, अरे आपने वो शूट किया अच्छा लगा, वी वांट टू शूट. बिकॉज स्टेनलेस स्टील इज द मोस्ट डिफिकल्ट प्रोडक्ट टू शूट बिकॉज देयर इज अ लॉट ऑफ रिफ्लेक्शन कमिंग. And I have done a lot of stainless steel product shoots after that. That's a really good challenge and I learned myself. And I always say all the photographers, like मी नेहमी बघतो फोटोग्राफरला, मी वेडिंग फोटोग्राफीच करतो. They happy with what they're doing. But for me it was never that. I wanted to occupy myself 365 days. 365 days नीलला काम हा. So how can I get it? So throughout that, I'm doing events, I'm doing weddings, I'm doing product photography, commercial, industrial, everything. So I've made myself that way. So I tell the photographers, don't stick to one genre. Like I'm only doing wedding, don't be happy. Try to improve yourself, try to learn because competition is great. Today, Neil Gregg is surviving just because Neil Gregg is in all the fields. When it comes to product, wedding, model, that's the reason why Neil Gregg is surviving. Otherwise, it's only seasonal photographers. You see, wedding photography is only seasonal. And then rest of the time, they don't have much work. So I always tell them, try to explore more opportunities. Don't leave it. If you don't know, try getting yourself knowledge about it, try learning about it. म्हणजे मी सांगेन की नील ग्रेग ही इज अ सेल्फ मेड फोटोग्राफर. आणि मला असं वाटतं की बऱ्याचदा असं होतं की सगळ्या म्हणजे दिस इज अ कॉमन, मी सगळ्यांसाठी बोलेन की नेहमी आपण हा विचार करतो की ह्या वर्कशॉपला गेलं म्हणजे झालं आपलं, त्या वर्कशॉपला गेलं म्हणजे वी आर लर्निंग. बट मला तुमच्याकडे बघून हे वाटलं, लर्निंग
आहेत चालू, पण हाऊ यू आर डुईंग रिसर्च आणि तुम्हाला किती माहिती आहे, तुम्ही सेल्फ मेड होऊन किती तुमचं त्या कामामध्ये इनकल्केट होऊन काय काम करतं ते तेवढंच महत्वाचं आहे. सो आय थिंक तुम्ही जे हार्डवर्क केलं, आय मीन आय एम रिअली सल्यूट टू दॅट. Thank you. It's been a lot of hard work. As I said, I cannot assist anybody. Books, YouTube videos, experiment more than everything else. Experiment. एक lighting बघितले का नंतर आणायचा फ्रेंडला बसवायचं तू कर हे शॉट. So there are a lot of different types of lightings. I am आजच्या तारखेमध्ये जर स्टुडिओ लाईटिंग सांगितली किंवा लाईटिंग मध्ये फोटोग्राफी सांगितली तर आय थिंक आय मायसेल्फ आर प्राऊड that I can achieve any type of lighting within seconds. You show me a picture and I can replicate that picture to you exactly how it is at the lighting. So for me, studio lighting is just like I have practiced a lot on that. So as I say, for all the photographers, practice is more important. So you have to get practice to make yourself perfect and experiment and get practice. That's it. नील सर खरोखर म्हणजे त्यांची फोटोग्राफीची हेच तुलनाच नाहीये. अमृता मला माहिती आहे, तुला माहिती आहे, आणि आपल्या व्ह्युअरला सुद्धा मी रिक्वेस्ट नील सरांना की त्यांची एक हैदराबादची स्टोरी आहे. ते हैदराबादला एक दिवस फोटोग्राफीसाठी गेलेले आणि तिथे जे चॅलेंजेस आले आणि त्या चॅलेंजेसला ओव्हरकम करून नील सरांनी जी ती शूट केलेली आहे, मी नक्कीच नील सरांना रिक्वेस्ट करेन की ती एक छोट्याशा 30 सेकंड समजा तुम्ही सांगितली व्ह्युअरला, कारण अतिशय सुंदर स्टोरी आहे आणि त्यांचे प्रॉब्लेम्स आपण ऐकून घेऊया आणि त्याने कसे त्या प्रॉब्लेम्सवर ओव्हरकम केला आणि तो सक्सेसफुल केला. नील सर. हा, सो बेसिकली हैदराबाद, थँक्स फॉर दॅट रिमाइंड दॅट. हैदराबादला आम्ही गेलो होतो आणि एक डॉक्टरचं लाईव्ह ऑपरेशन शूट आम्हाला करायचं होतं. त्यांनी एक लाइटिंग दाखवली होती आम्हाला आणि ते सांगितलं की आय विल ओनली पे यू जर ही लाइटिंग जशी आहे तशी तर तशी. मला त्यांनी एक रेफरन्स सॅम्पल व्हिडिओ, फोटो आणि व्हिडिओ दाखवला होता आणि मला एक्झॅक्टली व्हिडिओ आणि फोटो एक्झॅक्टली, आणि ती इंटरनॅशनल एक फिल्म होती. सो इट्स अ मशीन होती ती इंटरनॅशनल फ्रॉम जर्मनी. त्यांनी त्यांचा रेफरन्स काढला होता. तोच रेफरन्स मला डॉक्टरने दाखवला. मला असं हवंय, थोडं पण लाइटिंग मध्ये मला कमी जास्त नाही. अँड ही हिमसेल्फ हॅज अ हॉबी हॅज फोटोग्राफी. तर तो बोलला की आय नो एव्हरीथिंग अबाउट फोटोग्राफी, आय नो अबाउट लाइटिंग, आणि मी हे खूप केलेलं आहे. हैदराबादमधून पण फोटोग्राफर्स आले होते पण त्यांनी पण केलेलं आहे. सो यू आर द थर्ड पर्सन जो करणार आहे. इफ यू कॅन अचीव्ह दिस लाइटिंग ओनली आय एम गोइंग टू पे यू. And you just don't worry about the payment. You ask me, but I need the quality, how it is exactly like this. We're saying, okay, we saw that ICU is completely stainless steel. Sagagadon reflections hote. A very challenging job. We got everything covered. It was everything pitch black करून टाकला आम्ही. सगळं मेहनत खूप केली. We went one day before the ICU मध्ये आणि सगळं आम्ही सेट केला. फायनल डे मध्ये हार्डली 15 minutes मध्ये I had framed how I want my shot. What is the light going to be? How it's going to be? He came in and within 15 minutes the shot was final. He's saying, what? Are you okay? Is it done? I said, yes, done, doctor. You can see the output. And he was shocked seeing the output. So, wow, what a lighting. Exactly how you had shown me is got it. So he's saying, I appreciate you. And we did that entire video of an operation being held there. It was not a patient. It was a dummy patient. But then we shot that video and the lighting was too good. He sent it across to the other hospitals and all. The company, German company which manufactures that machine, they sent it to them and they loved it so much and they asked me to give me copyrights to that and they could also use that internationally. So I'm very proud that that video now is being shown in most of the hospitals as a demonstration for that machine. So that's the way. It was a very challenging job. आणि एक म्हणजे हे होतं की जर तू अचीव्ह केलं तरच तुला पेमेंट मिळणार. सो वी वेंट ऑल द वे फ्रॉम हिअर टू हैदराबाद and we said it's like a risk, going all the way. तिकडे माहिती नाहीये and only then we'll get paid. So but I knew I was quite capable and no one can touch me or no one can help me back when it comes to lighting. क्या बात आहे. सो मी थोड्या दिवसापूर्वी तुमची प्रोफाईल बघत होते आणि तुमच्या इंस्टाग्राम बघता बघता लक्षात आलं की तुम्ही बऱ्याच मोठ्या ब्रँड सोबत काम केलंय. आणि असं बघायला गेलं की आपल्या वसई विरारला मे बी माहीत पण नसेल लोकांना आजूबाजूच्या की तुम्ही काय काम केलंय, काय लेवलवरती काम केलंय. म्हणजे आय वॉज व्हेरी सरप्राईज टू नो की मामन हरी पेठे म्हणा, हंगामा OTT म्हणा, अनेक ब्युटी पॅजंट आहेत. आणि मला एक्साइटमेंट ही होती, विशाल शेखर सारखे सेलिब्रिटीजना तुम्ही शूट केलंय. तर मेन हे आहे की ह्या ब्रँड, ह्या सेलिब्रिटीज ह्या हँडल करणं खूप टीडियस जॉब आहे हा. सो हाऊ यू डू इट सो इझिली? वेल, सगळ्यात प्रथम मी एवढं मोठं नाही आहे की ज्या मेथडनी तुम्हाला
अप्रिशिएट करते. बट येस, आय थँक, मला हेच आहे की मी स्टार्ट केलं आणि माझी एक लिंक लागत गेली. अँड मी स्टार्ट केला, मी शूट चालू केले आणि त्यातून मला मॅगझिन शूट्स मिळाले. मी खूप सारे मॅगझिन शूट केले, नाही करून एक 10 मॅगझिन मध्ये माझे फोटोज पब्लिश झाले होते. त्या मॅगझिन मधून मला इंडियन क्रिस्टन मधून एक ब्युटी पेजन होतं, तिकडे मी 5 वर्ष मॉडेल्ससाठी शूट केले, ग्रूम केलं आणि त्यांचे शूट्स वगैरे करून त्याच्यानंतर आय स्टार्टेड गेटिंग लॉट ऑफ गार्मेंट शूट्स आणि ब्रँड्स हो यायला लागले. मी सेलिब्रिटीज, इंडियन प्रिन्सेसमध्ये पण सेलिब्रिटीज यायचे, पण त्यांचे पण शूट्स करायचो. तर मी खूप काय काम केलेलं आहे, लाईक सेलिब्रिटीजला मी खूप शूट केलं आहे. आणि एक लिंक लागल्यामुळे इट आय स्टार्टेड शूटिंग लॉट ऑफ सेलिब्रिटीज. सो आय स्टील बिलीव्ह दॅट लक वॉज वन फॅक्टर and my hard work was another factor which helped me to get this entire link through. Celebrities कसं असते की इट्स युअर बॉडी लँग्वेज. आय जस्ट बिलीव्ह की आमच्या फोटोग्राफी फील्डमध्ये इट्स व्हेरी इझी टुडे. यू हॅव अ ग्राफर टू सेट युअर लाईट्स. You just need to have assistants. They will set everything and give it to you, and then you need to click. It's become very easy. Photographer it's not. But the first and major important thing is your body language. How you speak with your subject in the front. Let it be a celebrity, let it be a model. Your body language speaks a lot. So I myself, I think I was in US आणि जेव्हा मी शिपवरती होतो तेव्हा मला ही स्पेशल ट्रेनिंग झाली होती की हाऊ यू शुड स्पीक टू युअर सब्जेक्ट. अँड आय लर्न अ लॉट ऑफ थिंग्स फ्रॉम देअर. Then now whenever I shoot, I always maintain that professionalism when talking to my subject, let it be a model or let it be an actress. आणि ते बघतात की हा जो the way he's speaking, the way professionalism is there, they respect you. They don't know that नीलनी काय काम केलंय, काय नाही केलं, ते फोटोज कसे येतात ते नंतर बघतील. पण तो एक जो कनेक्शन असतो, दे सी द बॉडी लँग्वेज, द बॉडी लँग्वेज बिटवीन मी अँड द सब्जेक्ट. सो आय हॅव ट्राईड टू मेंटेन दॅट प्रोफेशनलिझम. डिफिकल्ट होतं सेलिब्रिटीजला हँडल करणं. यू गेट अ व्हेरी शॉर्ट टाइम. त्या शॉर्ट टाइम मध्ये तुम्हाला शूट करून घ्यायचंय, शॉर्ट घ्यायचंय. कधी कधी फक्त 15 मिनिटं पण मिळतात. लाईक तुम्हाला 15 मिनिटांमध्ये येतील. And you cannot keep testing lights, this, that. So you have to be very quick. And at the time, you need to have your lighting techniques very well. So it's difficult, but yeah. Until now, if you see, मी केवढे सेलिब्रिटीजला शूट केलंय, पण मी कधी सांगितलं नाही की मी एक सेलिब्रिटी फोटोग्राफर आहे. I never say that I'm a celebrity photo. I say Neil Gregg. That's it. If people ask me, I say that just Neil Gregg. Do you shoot celebrities? पण तुम्ही जरी नाही सांगितलं तरी तुमच्या तर प्रोफाईल मधून दिसत होतं यू आर अ सेलिब्रिटी फोटोग्राफर. Yes, but I don't want to be known as a celebrity photographer. I believe that I myself am a photographer, and I believe that just be the humble person. So if you see, most of the photographers will click 1-2 celebrities and they'll start saying that I'm a celebrity photographer. Till today, I just say hi, my name is Neil Gregg and I'm a photographer. मग मी इकडे टर्म चेंज करते सर तुमची. यू आर अ व्हेरी ग्राउंडेड सेलिब्रिटी फोटोग्राफर. आणि दुसरी गोष्ट ही आहे की मला त्या ब्रँडची नावं ऐकायला आवडतील किंवा आपल्या लोकांना सांगायला आवडतील की कोणत्या ब्रँड बरोबर केलंय. मी तर आता मला वाटतं की हातावरती जी बोट आहेत तेवढीच नावं घेतली आहेत. आणि अजून किती सेलिब्रिटी फोटोग्राफर्स आहेत. तर मला खरंच म्हणजे जाणून घ्यायचं हे जे काम तुम्ही एक तर काम दाखवतात, जे दिसतं आम्हाला इन्स्टावरती ते वेगळं आहे आणि त्याच्या पाठी सुद्धा तुम्ही काम करत असतात. तुम्हालाही टाइम मिळत नाही ते सगळं दाखवण्याचं ह्याच्यामध्ये. तर मला ते ब्रँडची नावं, सेलिब्रिटीजची नावं ऐकायला आवडतील. ब्रँड्स खूप आहेत, मला लक्षात पण नाही किती ब्रँड मी शूट केल्यात. 15 वर्षापासून मी ऑलमोस्ट स्टार्ट केलं. खूप चांगले चांगले नाव आहेत, ब्रँड्स आहेत. सेलिब्रिटीज येस, सेलिब्रिटीज पण खूप आहेत. आय हॅव शॉट फ्रॉम हेमा मालिनी पासून सांगितलं. सो आय हॅव शॉट हेमा मालिनी, असरानी, फ्रॉम द ओल्ड जनरेशन साईज. देन लेटेस्ट मध्ये मी नवाजुद्दीन सिद्दीकीला शूट केलं होतं. अँड ही गेम मी, आय वुड लाईक टू टेल माय व्ह्युअर्स दिस दॅट नवाजुद्दीन सिद्दीकी बरोबर मी शूट केलं होतं. आवर शूट वॉज, त्याला एका फिल्मचं प्रमोशनसाठी अगोदर करायचं होतं शूट. तर ही हॅड गॉट अ सेट ऑफ पिक्चर्स, 5 शॉट्स होते. आणि त्यांनी सांगितलं की हे 5 शॉट्स आहेत. जेव्हा मला इंट्रोड्यूस केला हा नवाजुद्दीन सिद्दीकी, दिस इज द फोटोग्राफर नील ग्रेग. त्यांनी विचारलं की हा कितना टाइम आहे. तो त्यांचा प्रोड्युसर होता, डायरेक्टर होता. सर 2 घंटे में खत्म करना है. ठीक आहे, चलो जल्दी जल्दी करते. अँड आय सेड ओके. अँड दॅट वॉज द फर्स्ट टाइम नवाजुद्दीन सिद्दीकी आय वॉज इंट्रोड्यूस्ड. आणि शूट चालू केला. अँड द शॉट्स वर कमिंग सो अमेझिंग. ही वॉज लाईक अमेज्ड बाय द लाइटिंग. आणि 2 मिनिटाला मी लाइटिंग करत होतो, चेंज करायचो. आणि आय वॉज गिव्हिंग द बेस्ट शॉट. अँड आय वॉज ट्राईंग अँड इम्प्रुव्हायझिंग द शॉट्स. ही वॉज सो अमेज्ड बाय द शॉट्स. बिलीव्ह मी, 2 तासाचं शूट, 5 रेफरन्स शॉट्स होते. वी वेंट टू 30 रेफरन्स शॉट्स.
and he started searching more references. ये बंदा बहुत खतरनाक है, and he's saying the director, ये बंदा बहुत खतरनाक है, and he cancelled his next appointment, and we shot for almost 5 hours, and we got 30 reference shots, and we were going to the iPad. त्याला सगळे शॉट्स एवढे आवडले. He just patted me, भाई तू किधर है, किधर था. So he was like, so that was the biggest compliment I ever got in my life. And त्यांनी त्या डायरेक्टरला प्रोड्युसर सांगितलं की शॉर्ट्स आहे ना एडिट नाही करना है, या ऐसे ही जाना है. That was another biggest question, and my assistant Sagar also was with me there, and we were shooting, and he said it, and everyone like were happy, and he said edit नहीं करना, ये ऐसा कैसे हम लोग को raw use करना है, इसको थोड़ा सा black and white करना है, बस उतना है, बाकी ये edit नहीं करना है. The lighting is so perfect. So that's another big achievement which I find got from Nawazuddin Siddiqui. And दूसरा also we shot Sanam band. Sanam पुरी. band आहे, सनम पुरी त्यांची बँड आहे, 5 people into that band. And आम्ही तो शूट त्यांचा पण खूप त्यांचे शोज आम्ही कव्हर केले ऑल ओव्हर इंडिया. वी यूज्ड टू ट्रॅव्हल विथ सनम. सनमचं प्रोडक्शन आवडलं, आमचं जे आउटपुट होतं त्यांना आवडलं, त्या प्रोडक्शन हाऊसला आवडला, अँड देन दे पुट अस ऑन टू विशाल शेखर. विशाल शेखर इज डिफिकल्ट टू वर्क विथ अ पर्सन, आणि जेव्हा आम्हाला बोलवलं आणि सांगितलं की यू हॅव टू वर्क विथ विशाल शेखर, आय वॉज स्केर्ड. म्हणजे इट्स डिफिकल्ट इन द इंडस्ट्री. परफेक्शन which Vishal always expects is more beyond. गाणं जेवढं परफेक्ट तेवढं शॉर्ट पण परफेक्ट पाहिजे. मिली सेकंड मध्ये पण त्यांना असतं, म्हणजे दे वॉन्ट द शॉर्ट्स परफेक्ट, दे वॉन्ट एडिटिंग परफेक्ट, अँड इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. अँड ही इज अ व्हेरी हायपर पर्सन, लाईक ही वॉन्ट्स दॅट शॉट अँड ही गिव्स यू दॅट शॉट, आणि त्याला परफेक्शन हवं आहे. तर इट वॉज अ चॅलेंज. मला सांगितलं की इट्स अ चॅलेंज बिकॉज विशाल आहे, अँड आय वॉज स्केर्ड, बट देन इट वेंट व्हेरी स्मूथली. त्यांना मी शूट केलं, दे लाईक द एडिट्स, अँड देन नेक्स्ट शोज फॉलोइंग वी डिड अराउंड 8 to 10 अदर शोज विशाल शेखरच्या मी कव्हर केलेले आहेत. सो दॅट वॉज वन. उर्वशी रोतेला हॅव शॉट फॉर इंडियन प्रिन्सेस, त्याच्यातून नंतर त्यांच्या ऍडसाठी पण आम्ही शूट केले. सो नदर ऍक्टर्स विच यू शॉट उर्वशी, व्हेरी ब्युटिफुल, अँड things were recorded. So it's very easy when you have beautiful models to shoot. So less of photography work, the attention goes on the model. But yes, little bit here and there, and then it's difficult to handle. So when they also get the shots, now me Bollywood Hangama साठी shoot करतोय. It's Hangama OTT म्हणून एक channel आहे. We shoot for Hangama OTT, and every web series असतात, आणि I've almost done more than 20+ web series shoot केले. त्याच्यामध्ये सगळे आर्टिस्ट आहेत, अँड दे आर फॉर बॉलिवूड हंगामा सगळे बिग बॉस मधले सेलिब्रिटीज आहेत ते. सो दे आर जस्ट कमिंग अप, अँड आय डेफिनेटली सी अ लॉट ऑफ टॅलेंट तिकडे. त्यांना आम्ही शूट करतो, तर इट इज अगेन अ बिग चॅलेंज फॉर अस ऑल्सो, कारण 20 सिरियल्स आम्ही शूट केले त्यांचे, आणि वी डू अ लॉट ऑफ कॅम्पेन फॉर दॅट शूट. मग आमचं प्रोडक्शन असते की माय फोटोग्राफी इज फॉर देअर प्रोडक्शन कंपनी विच दे यूज फॉर देअर सोशल मीडिया, प्रमोशन्स, कॅम्पेन्स, पोस्टर्स, टीजर्स बनवायला लागतात. तर थोडा टफ असते, हँडल करायला लागते, बट देन इट्स नाव इझी, इट्स बिकम अ पीस ऑफ केक फॉर मी राईट नाव. एरिक, उद्योजक म्हटलं की रिस्क टेकिंग फॅक्टर आलाच, आणि दुसरी गोष्ट की ही रिस्क जी आपण सांगतो ही नेहमी कॅल्क्युलेटिव्ह असावी. ज्या उद्योजक आता घडत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काही सांगू शकाल का, की ही रिस्क जी कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेत आहेत त्याबद्दल कोणते फॅक्टर महत्वाचे आहेत? सी, एंटरप्रेन्योरशिप म्हटल्यानंतर रिस्क आहे. एक सुंदर वाक्य आहे ना, इफ यू डू नॉट टेक रिस्क इन लाईफ, लाईफ विल स्टार्ट रिस्किंग फॉर यू. बिझनेसमध्ये उतरण्याआधी मी प्रत्येकाला सांगेन की रिस्क ही गोष्ट आहेच, फेलियर हे आहेच. सक्सेस कधीच नसतं. सक्सेस फक्त वर्ड आहे. प्रोग्रेस असतो. टुडे इफ यू गो अँड आस्क मुकेश अंबानी ऑल्सो, he will not say I am successful. Every day he is progressing. Every day is a progress. So त्याला सुद्धा तेवढेच रिस्क आहे एव्हरी डे, कारण तो प्रोग्रेसच्या मागे लागलेला आहे. तर रिस्क नसेल तर तुमचा बिझनेस कधीच चालणार नाही. तुम्ही फेल होणार नसेल तर तुम्ही कधीच यशस्वी बनणार नाही. तर प्रत्येक व्ह्युअरला मी हे सांगेन की रिस्क आहे हे एंटरप्रेन्योरशिप मध्ये तुम्ही इन्कल्केट करून घ्या, तरच बिझनेस मध्ये उतरा. बरोबर. रिस्क ही कॅल्क्युलेटिव्ह घ्यायलाच पाहिजे. आता कॅल्क्युलेटिव्ह म्हटल्यानंतर कसली, तर तुमचं स्वतःचं भांडवल केवढं आहे, हाऊ मच फायनान्शियली स्ट्रॉंग यू आर, हाऊ मच जॉग्रफी यू कॅन सपोर्ट इन टर्म्स ऑफ सप्लाय ऑफ युअर प्रोडक्ट, अँड मोस्ट इम्पॉर्टंटली हाऊ मच रिस्ट्रिक्शन यू हॅव. इट कुड बी गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्शन,
इट कुड बी अ फॅमिली रिस्ट्रिक्शन, इट कुड बी अ सोशल रिस्ट्रिक्शन्स. ह्या तिन्ही पॅरामीटर्स मध्ये सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट इज अ फायनान्शियल. तुम्ही जेव्हा रिस्क म्हणता कॅल्क्युलेटिव्हली, तेव्हा तुम्ही स्वतःला अनालाइज करावं लागेल की माझी फायनान्शियल रिस्क केवढी आहे. का मी जम्प मोठी येऊ शकतो का मी छोटी छोटी जम्प मधून बाहेर पडू. बरोबर. सो आय थिंक फर्स्ट इज फायनान्शियल रिस्क दॅट यू टेक. सेकंड, जॉग्रफी. आपलं प्रत्येकाला वाटतं की मोठं व्हायचं आहे आणि मला ग्लोबल मध्ये प्रोडक्ट विकायचं आहे. एवढं सोपं नाहीये. ती रिस्क घेण्यासाठी ग्लोबल कंडिशन्स काय आहेत, माझी जी जॉग्रफी आहे, मी कुठे बिझनेस करतो आणि मी कुठे बिझनेस करू शकतो, हे दोन अलग गोष्टी आहेत. हे स्वतःला जाणून घेणं आणि तीही एक रिस्क आहे. मग ह्यामध्ये तुमची जॉग्रफी खूप मॅटर करते की ओके, मी सुरुवातीला वसईच्या बाहेर जातो, मुंबईमध्ये जातो, महाराष्ट्रामध्ये जातो, इंडियामध्ये जातो आणि मग मी वगैरे बाहेर जातो. बऱ्याच वेळेला लोक मग फसतात आणि मग सांगतात की अरे मी रिस्क घेतली आणि मग मी फसतो. पण तुम्ही जी रिस्क घेतली की तुम्ही जॉग्रफिली कॅल्क्युलेट केली का, की त्याला काय लागेल, त्याचे काय लॉज आहेत, त्याला गव्हर्नमेंट अप्रुव्हल केवढा आहे, त्याची काय स्टडी केली का. बऱ्याच वेळेला हा अनुभव मला येतो की लोक म्हणतात की बिझनेसमध्ये फसलो. बिझनेसमध्ये कोण फसत नाहीये. बिझनेसमध्ये मी जी रिस्क घेतली त्याची मी स्टडी नाही केली. बरोबर. मला असं वाटतं की ती स्टडी केल्यानंतर ह्या ज्या रिस्क आहेत त्याला कॅल्क्युलेटिव्ह रिस्क म्हणतात आणि त्या घ्यायलाच पाहिजेत. त्यासाठी मी माझ्या पहिल्या प्रश्नामध्ये गेलो की तुम्ही तुमच्या स्वतःबरोबर कॉम्पिट करा. आज मी वसईत बिझनेस करतो, उद्या मला रिस्क घ्यायची की मला मुंबईमध्ये करायचंय, मी माझ्या स्वतःबरोबर कॉम्पिटिशन. रिस्क परतून मला एक अजून आठवते की आय वुड लाईक टू टेल द व्ह्युअर्स दॅट आय स्टील रिमेंबर अँड नो that Eric is the first Catholic person to get into the glass industry. And that was the biggest risk, like, you know, a Catholic get it, because most of these Muslims, Mohammedans, which we can call Gori Muslims, are into the glass industry. आणि Ericनी हा glass industry मध्ये risk घेऊन now he's starting the plant of a toughened plant टाकतोय. That is a very big risk. So I would really appreciate the efforts which he has taken, and as it's always said, we Catholics are no good for business. No good for business. We Catholics are no good for business, and I think that perception Eric has proven that no, boss, we Christians and we Catholics can do business and we can do good business. That's the example set by Eric also. And we can do wonders, you know. But as you rightly said, risk घ्यायलाच पाहिजे आणि कॅल्क्युलेटिव्ह रिस्क. पण ह्याच छोट्या छोट्या कॅल्क्युलेटिव्ह रिस्क आहेत. 3 फॅक्टर्स मी सांगितलेले आहेत ज्या मी सुद्धा इव्हॅल्युएट केले आणि मी त्या अनुषंगाने रिस्क घेतलेले. नाही, पण एक असा प्रश्न आहे की जे नवीन उद्योजक आता घडत आहेत, ओके, की ज्यांना आता नवीन बिझनेस टाकायचा आहे किंवा अजून काही विजनच नाही क्लिअर, ओके, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की ते विजन कसलं असलं पाहिजे म्हणजे पहिल्यापासूनच. कारण का मुळातच कोणाच्याही घरात बिझनेस हा विषय नसतोच कधी. ओके, विषय वेगवेगळ्या प्रकारचे मांडले जातात पण बिझनेस कधी आपण बोलत नाही घरात. तर त्याबद्दल तुम्ही कसं सांगाल, म्हणजे आता जर तुमच्या मुली आहेत त्यांना सुद्धा घडवायचंय उद्या, तर आपल्याला पण हेच वाटतं की मी जर बिझनेस पर्सन आहे तर माझ्या मुली किंवा माझं हे जनरेशन पुढे जावं. तर तुम्ही त्याबद्दल कसं सांगाल, नवीन उद्योजक ज्यांनी उद्योजक व्हायचंय पण they don't know anything about it. 365 डेजचा बॅकअप ठेवून द्या, बिकॉज बिझनेस, जस्ट एनी बिझनेस टेक्स टाइम. You need to give time for it. It's the same way which we say a bamboo tree. You know, the bamboo tree takes a long time to grow on top. 5 years बघितलं तर 5 years तो खालतीच फक्त जर मुळं फक्त पसरत असतात. It's the roots which grow down underground. It takes 5 years, and after the 6th year, the bamboo goes double 10 times higher. It becomes within 1 year. The same thing in business. You have to have your base stronger. Just get into business and expect profits the next day. Not happening. 2 मी ह्याला हे देईन. 1 इज जेव्हा एखाद्या युवकाला वाटतं की मला बिझनेस करायचा आहे, फर्स्ट इज आय अप्रिशिएट अँड आय थँक हिम की त्याच्या मनामध्ये हा विचार आला. इम्पॉर्टंट थिंग. ठीक आहे, कारण आजच्या इन टुडेज वर्ल्ड nobody is thinking of business. Everybody is thinking of science, do computer engineering, either fly overseas or do some job in computer engineering. Nobody is thinking of business. But for all my viewers, business मध्ये yeah. Now first, when you think of getting into business, माझं उत्तर हे आता पालकांना असेल, did you sit with your parents to discuss it? Because as I said, they are your backbone. And now parents should also have that equipment to motivate their child to get into business rather than getting into a job. बरोबर. Second is most important. The idea is there, but what about the plan? Plan about not getting successful.
most of the people fail because they don't have the plan of what if we fail. And when they fail, then they think की business संपला. बरोबर आहे. फेलियर ही पहिली स्टेप. आपण नेहमी म्हणतो अपयश ही यशाची पहिली पायरी. हे फक्त मन आहे. बरेचसे लोक आता म्हणतील अरे हे फक्त मन आहे. ऑफकोर्स हे मन आहे, पण जोपर्यंत तुम्ही अपयश होत नाही तोपर्यंत तुम्ही यशाकडे जाऊच शकत नाही. आणि म्हणून प्रॉब्लेम असा होतो की अपयश झालं आणि त्या अपयशासाठी मी तयारच नाहीये. मग माझा जो अपयश आहे तो मला नाराजगी करतो आणि मी बॅक टू स्क्वेअर वन मग मी जॉबसाठी जातो. बरोबर. सो I will always tell, before you design your plan, before you come up with an idea and make that idea for a successful, first evaluate it ki what if I make an unsuccessful thing. ऍज अ पॅरेंट्स म्हणून ऍज अ पॅरेंट्स म्हणून म्हणजे तुमच्या मुली दोन्ही स्कूलमध्ये आहेत. ऍज अ पॅरेंट्स म्हणून कधी डिस्कस करता की त्या तुम्हाला सांगतात की पप्पा आम्हाला सुद्धा तुमच्या बिझनेसमध्ये यायला आवडेल, की तुमच्यामध्ये ते डिस्कशन होतं का? कारण का मला असं म्हणणं आहे की आपण आज कुठे कमी पडतो तर आपण फायनान्शियली डिस्कस आपल्या बिझनेसचं किंवा काही असेल आपण ते त्यांना बर्डनच देत नाही आहे म्हणजे मुलांना. तर त्याबद्दल सांगा की तुमच्या मुली आज तुम्हाला बघून ऑब्व्हियसली दे मस्ट बी फिलिंग प्राऊड की आज पप्पा आय मीन देअर फादर हॅज गॉन लाईक दे हॅव डन यू हॅव डन व्हेरी गुड थिंग्स इन लाईफ. पण त्यांना काय वाटतं तुमच्याबद्दल की तुमच्यामध्ये हे डिस्कशन होतं का? जसं आपण आज म्हणतो पॅरेंट्समध्ये हे डिस्कशन होत नाही, तर तुम्ही कसं हे डिस्कस करता? दोघांनाही हा प्रश्न आहे माझा. मी माझी प्रत्येक गोष्ट मी जर सांगितलं जो क्वालिटी टाइम आहे तेव्हा आम्ही काही विचार नाही करत की आज अभ्यास काय केला किंवा आज जेवायला कसं. दे आस्क मी what's new in your factory? वाव. Did you appointed a new person? किंवा मी जर सांगितलं की आज मी माझ्या फॅक्टरीमध्ये अशा व्यक्तीला अपॉइंट केलं, तर both my daughters are curious to know what's happening, how is she working, what's new you are. Every Saturday or 15 or once in a month, I take both my daughters, my wife to my factory. They just take a round, they come back to just analyze what's happening. अशाने काय होईल, माझ्या मुलींच्या मध्ये आजच ती जडणघडण मी पैदा करत आहे. महत्वाचं आहे. आजच ते बीज मी टाकत आहे की बाबा बिझनेसच करायचा आहे. त्यांना आजपासूनच मी प्लॅन ड्रॉ करायला लावलेला आहे. आणि बिंग अ एंटरप्रेन्योर माझी जसं मी सांगितलं की माझी इच्छा आहे की माझी लेगसी कंटिन्यू व्हायला पाहिजे. एमईबीटी हा एक फक्त इंडस्ट्री किंवा फॅक्टरी सारखं मी बनवत नाहीये. आय वॉन्ट टू क्रिएट दिस अवेअरनेस. आय वॉन्ट टू क्रिएट एमईबीटी एज अ फॅमिली विच कॅन गो फॉर एजेस नाव. अँड टू मेक दिस हॅपन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू डिस्कस विथ माय डॉटर्स, विथ माय फॅमिली. And we, every now and then, whenever I'm on the table, on the dining table or on the breakfast table, we discuss. Hey, this is quality time. We don't discuss about what food and where you want to go for a picnic. We discuss what's happening in business. कारण त्यांच्यामध्ये आजच समजा ते बिझनेसचं बीज पेरलं गेलं तर बाय द टाइम शी इज ग्रॅज्युएट शी विल ऑलवेज हॅव बिझनेसच करायचा आहे. तो माइंडसेट क्लिअर असणार त्याच्यामध्ये. सो आय थिंक हे कम्युनिकेशन अबाउट बिझनेस ह्या प्रत्येक पॅरेंट आणि त्याच्या चाइल्डमध्ये झाला पाहिजे. उद्या माझ्या मुलीच्या मध्ये जर हा एमईबीटी क्लास नाही पण दुसरं काहीतरी बिझनेसचा प्लॅन परफेक्ट यायला पाहिजे ही माझी इच्छा आहे. ना की तिने ट्रेन पकडून तो टिफिन घ्यायचं बॅग अंदर मारायची आणि ट्रेन मध्ये जायचं ही माझी इच्छाच नाहीये. एक्झॅक्टली. नॉट एमईबीटी क्लास, डू समथिंग बट डू अ बिझनेस. अँड नाव शी कॅन वर्क द प्लॅन की ओके दिस इज हाऊ आय वॉन्ट टू डू, दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू डू, दिस इज द मनी आय विल रिक्वायर, दिस इज द फेलियर दॅट आय थिंक, दिस इज व्हॉट द कॉम्पिटिशन इज. We discuss that. आणि मला ना ह्याचं एक खूप चांगलं वाटतं की वेन यू आर अ बिझनेस पर्सन म्हणजे आय मीन नील सर असून देत किंवा एरिक तू असून देत की मुलांना तर प्राऊड फील होता पण ते सांगतात आजूबाजूच्या लोकांना जाऊन हे माझ्या पप्पांनी ना इकडे शूट केलेलं तुला माहिती आहे का कोण आहे ह्याचं शूट केलेलं. तर दे ऑल्सो डिस्कस आउटसाइड द वर्ल्ड. आणि तुझ्या बाबतीत सुद्धा तुझ्या मुली तर सांगतच असणार की माय फादर हॅज अ फॅक्टरी ओ युअर अँड दे आर डुईंग. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की एक समाज निर्माण होतो त्याच्यामुळे. सो मला इथे नील सरांना सुद्धा सांगायला आवडेल की सिक्वेरा कन्स्ट्रक्शन सिक्वेरा ब्रदर्स आपण ऐकलेलं आहे. तर माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये नेहमी ते म्हणतात की जी स्कूल टूर असते ना एज्युकेशन टूर, सो ते सिक्वेरा ब्रदर्स कडे वूड कार्विंग साठी गेले. आणि लास्ट इयर मला खूप बरं वाटलं की त्यांनी डिसाईड केलं की आपण बघूया की ग्लासमध्ये कसं काय इंडस्ट्रीमध्ये होतं. आणि कॅथलिक मनुष्य आपला आहे ग्लासमध्ये. मग ते माझ्या फॅक्टरीमध्ये आलेली जवळजवळ 100-150 मुलं आलेली. त्यांनी बघितलं की ग्लास कशी अनलोड होते, कशी कट होते, कशी ग्राइंडिंग होते, कशी पूर्ण प्रोसेस होते. आणि मग काही जे स्टुडंट्स होते त्यांनी सांगितलं आमच्या घरामध्ये तुमचे ग्लास काम केलंय. काही टीचरांनी सांगितलं की आमच्याही घरामध्ये तुम्ही ग्लास केलंय. आणि हे सपोज अशामुळे आपल्या मुलांना सुद्धा अभिमान वाटतो 100%. म्हणजे आमची बिझनेस आहे. सो आय थिंक दॅट्स व्हेरी एरिक मोस्ट ऑफ द वसई हाऊसेस आणि बंगलोर बघितलं तर क्लास आहेच लाईक यु नो अँड दिस गुड नेम अँड गुड सर्व्हिस प्रोव्हाइडिंग डन बाय एरिक दॅट्स एव्हरीवेअर इज देअर.
I give you all the credits because you have taken the legacy Yes. from your dad and taken it not one step but 10 steps higher than what it is right ऍक्च्युली now. थँक्यू. सो एरिक, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे आहे किंवा इंडस्ट्रीयल सेक्टर जे आहे, आजकाल जर आपण बघितलं तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे मॅनपॉवरचा, आय मीन स्किल्ड वर्कर. आणि ते बघितलं तर हे हातावरती मोजणे इतके असतात आजकाल, म्हणजे खूप प्रॉब्लेम फेस करावा लागतो. एवढ्या मोठ्या टीमला तुम्ही जे सांभाळून ठेवलंय आणि एकत्र ठेवलंय, कसं काय, म्हणजे कसं जमतं ते? हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे इंडस्ट्रीमध्ये की स्किल्ड लेबर. तर मी पहिल्यांदा जेव्हा बिझनेस चालू केला तेव्हा मी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच आय लर्न इज पहिला स्वतः शिकायचं. बरोबर. म्हणजे माझ्या फॅक्टरीमध्ये एकही अशी मशीन नाही आहे की जी मला माहिती नाही. A to Z माहिती. ओके, डे टू डे ऑपरेशन्स मी करत नाहीये, पण मला सर्व माहिती आहे. सेकंड थिंग विच आय लर्न अँड विच आय गॉट टू नो इज इफ यू हॅव अ बेबी यू कॅनॉट टेल गॉड की अरे हिची छोटी का दिली, मला डायरेक्ट मोठी पाहिजे होती. राईट. So there is a duration, बरोबर. there is a period. So you start training her, you start learning her. So इंडस्ट्रीमध्ये हा जो प्रॉब्लेम आलेला आहे ना स्किल लेवलचा, हा अशासाठी आलेला आहे की प्रत्येकाला डायरेक्ट स्किल लेवल पाहिजे. कोणाला असं छोट्या व्यक्तीला आणून डेप्यूट करून त्याला ट्रेन करून मग त्याला ती पोझिशन देण्याची क्षमता राहिली नाही किंवा तेवढा टाइम पण राहिला नाहीये, पण रेडीमेड पाहिजे. माझ्या फॅक्टरीमध्ये इफ यू कम यू विल फाइंड एम्प्लॉईज हु आर देअर विथ मी फॉर लास्ट 5 years, 6 years, 7 years फ्रॉम डे वन. आय हॅव टूक देम, आय हॅव टॉट देम, अँड नाव अ सिच्युएशन इज देअर दॅट दे टीच मी की ही मशीन अशी आलेली आहे, ऍडव्हान्स बघा, फेसबुक तुम्ही चॅनल गेला ती अशी बघा. सो ही जी कल्पना आहे की हे जो विचार आहे ना, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आय नेव्हर थॉट की मला स्किल्ड लेबरच पाहिजे तरच माझी फॅक्टरी चालेल. आई नेवर कम अप विथ दैट कंसेप्ट. आई ऑलवेज कम अप विथ हेल्पर लेके आओ, उसको हम सिखाएंगे. परफेक्ट. मेक इट एज अ फैमिली मेंबर, टीच हिम. ऑफ कोर्स अभी वो सीखने के बाद शायद दूसरी जगह जा सकता है. देयर इज नो लिमिट. I also changed my corporate world and got into business. Tomorrow he will also leave me and go somewhere else. But that's a blessing. But you will never get 100% your choice ka skilled levels. You have to always keep in mind that you have to teach people every day and make them skilled from unskilled to skilled. That is one challenge that you have to always accept, and that is the reality of the market today. So जोपर्यंत हा विचार निघत आहे मनामधून की मला स्किल्डच पाहिजेत आणि मला डायरेक्ट रेडीमेड पाहिजे असं काहीच भेटणार नाही. गेट समबडी, बिकॉज अनस्किल्ड बरंच भेटतात. मेक हिम एज अ फॅमिली मेंबर, टीच हिम अँड यू विल गेट पीस. दॅट्स थेरपी अँड दॅट फिलॉसॉफी आय बिलीव्ह. आता किती एम्प्लॉईज आहेत, म्हणजे टोटल एमईबीटी ग्लास सगळं पकडून? टोटल एमईबीटीचे आयडियली 3 कंपनीज आहेत. एमईबीटी ग्लास, एमईबीटी एंटरप्राइज, एमईबीटी ग्लास आर्ट. वी आर लॉन्चिंग बाय 10th of November एमईबीटी ग्लास हब. सो विल बी 4 MEBT group of companies, all put together with the new factory and the 3 existing. We should be close to about 70 people. 70? My God. त्याच्यापेक्षा जास्त असतील. Yeah, currently we have around about 35 to 40 people working for MEBT. अच्छा. It's a big family. नाही, पण मला एरिक सरांचे कौतुक वाटतं नाही की कोणताही प्रश्न मी विचारते ना, इझिली उत्तर असतं त्यांच्याकडे, पॉझिटिव्हिटी. म्हणजे मजा येते मला खरंच हे सगळं विचारायला. थँक्यू. हा प्रश्न दोघांसाठी, आणि मला परत एक्सपेक्टेड आहे की तुमचा एक्सपिरियन्स काय आहे ह्या गोष्टीबद्दल. आजचा काळ हा फास्टेस्ट ग्रोईंग आहे, म्हणजे आपल्याला मिनिटभर सुद्धा टाइम नसतो वेन यू आर इन बिझनेस. डे बाय डे देर इज मोर कॉम्पिटिशन, नुसती धावपळ सगळ्यांची. आणि ह्या गोष्टीतून जाताना एक गोष्ट अशी असते की जिकडे वी फील वी आर व्हेरी लोनली, डिप्रेशन, बर्नआउट, हे सगळ्यांनाच जाणवतं. काय करता ह्या गोष्टीमधून बाहेर पडताना, किंवा हा अनुभव येतो का तुम्हाला? मला हा क्वेश्चन लागू लागत नाही. माझा एंटरटेनमेंट फील्ड आहे and this question I think is not valid for me because I am always surrounded with good work, good people, interesting people. I have an amazing team आणि माझ्यासाठी रोज एक नवीन शूट असतं, एक न्यू ॲडव्हेंचर असतं, and new products, new adventure, new models, new everything. म्हणजे ह्या गोष्टीमध्ये टाइमच नाही मिळत तुम्हाला ह्या So I've गोष्टी? never been depressed. My surrounding has been always beautiful. So for me, I think this question is absolutely not valid. I have an amazing family back home. I enjoy with my family.
an amazing life. I had chosen this sector in my photography on my own, from air conditioning coming back to photography. And I don't think so. Now I'm very happy. If I go back, there's not a single day that I feel lonely or depressed, anything like that. Me, आनंद आहे, खुश आहे. So I don't think so. म्हणजे एका साईडला आपण असं म्हणू की वेन वी गेट व्हॉट वी वॉन्ट, म्हणजे एखादा गोष्ट जी तुम्हाला आवडते ती मग ह्या गोष्टीचा टाइम असतो. Something and you do it, that's the time. So that's my 9 to 5 he said. People go on a 9 to 5 job. If they like it, they love it, they do it. But then certain people don't like it. And they believe that, so I also believe strongly that what you like, you do, you'll enjoy. So always, even for parents, I'm telling you, for the parents is my advice, that don't just put your children into something which they don't like. मला विचारला तर मी माझी दोन्ही मुलं आहे, एक मुलगी आणि एक मुलगा आहे. I have never forced them to get into photography. सगळं रेडी आहे. Because it's a creative art. If they don't have it in them, they are never going to be photographers. So please don't push them into whatever your children likes. Let it be from simple painting onwards also to something which is more into creative or something else, engineering also. Try to pursue them into that field. Then only they will enjoy life, and that's the time they will feel to work and go to work every day. तसंच झालेलं आहे, and I love life. Eric, for you. आय थिंक कसं आहे, नील सरांचं प्रोफेशन थोडंसं डिफरंट आहे आणि आम्ही मॅन्युफॅक्चरिंग असल्या कारणाने आमचं प्रोफेशन थोडंसं डिफरंट आहे. चॅलेंजेस, डिप्रेशन, नर्वसनेस, फ्रस्ट्रेशन सर्व असतं. एवढी मोठी इंडस्ट्री मॅनेज करणं, एवढं कॉम्पिटिशन मॅनेज करणं, फायनान्सेस मॅनेज करणं, इट्स अ टफ टाइम. ऑनेस्टली बिलीव्ह मी, इट्स अ टफ टाइम. म्हणजे आय वुड रादर से दी अदर वे राउंड. तू समजा मला असा प्रश्न विचारला की हॅपीएस्ट डे यू, आय विल से की आय नीड टू थिंक. बट वेन वॉज द वर्स्ट डे, इट्स एव्हरी डे. Every day is a challenge. Every day is a problem. Every day financial problem. पण ती ब्युटी अलग आहे. हे कधी कधी असं मला वाटतं की कधी कधी मी स्वतःहून ओढून सुद्धा घेतलेलं आहे बऱ्याचशा गोष्टी. माझंही सुरळीत बिझनेस चालायला, पण मला काहीतरी अलग करायचं होतं. मला एक जम्प हाय घ्यायची. माझ्या लाईफमध्ये मला एक रिस्क घ्यायची होती. एवढा मोठा टफन प्लांट आज जो आम्ही सेटअप करतोय, इट्स नॉट अ इझी कप ऑफ टी. Alone, if I have to do it, it's not an easy cup of tea. But I have that enjoyment within me. की मी स्वतःच काहीतरी करतोय आणि तो जो डिप्रेशन आहे, तो जो फ्रस्ट्रेशन आहे, तो जी नर्वसनेस आहे, ते जरी असेल तरी मी त्याच्यात आनंद आहे. घरी गेल्यानंतर जसं मी सांगितलं की माय फॅमिली इज लाईक माय बॅकबोन. They never will question ki dada you are stressed today, you are tension today. If they see, they will not come back to me. They will just say, you will have dinner, you want to sleep, that's it. So they will always understand me ki dada is not well or whatever. But ही जी गोष्ट आहे ही असणार. तुम्हाला समजा मोठं व्हायचंय, मी माझ्या पहिला प्रश्न उत्तर दिलं की बडा बनना है या बुडा बनना है. मोठं व्हायचं असेल तर रिस्क मोठ्या मोठ्या घ्यायला लागतील. बुडा व्हायचं असेल तर जॉब आहे, 50 जरी 60 जरी रिटायरमेंट झालं, आयुष्य सुखाचं असू शकतो. पण जेव्हा तुम्ही तुमचं लाईफ अनकम्फर्टेबल म्हणतात ना, इफ यू मेक युअर लाईफ अनकम्फर्टेबल टुडे, यू विल हॅव अ कम्फर्टेबल लाईफ टुमॉरो. सो फॉर मी, आय एम मेकिंग माय लाईफ अनकम्फर्टेबल टुडे by taking this risk, and frustration, nervousness, depression, everything will be there. But there is one thing which is very strong within me and I want to tell everybody: spirituality. That's the only answer. तुमच्या सर्व प्रश्नाचा मूल जो आहे एकच आहे. How peaceful you are living will determine how successful you are in your business. But that peace is not only की मला पैसा आला म्हणून मला पीस भेटला नाही. ठीक आहे, समटाइम्स असतं. मग त्यावेळी आय थिंक आय एम मोर ऑन स्पिरिच्युअल. आणि प्रत्येक बिझनेस, यू टेक एनी नेम, एव्हरीबडी विल टेल यू द सेम आन्सर की इफ यू आर नॉट स्पिरिच्युअली स्ट्रॉंग, ऑल दिस प्रॉब्लेम्स यू कॅन नॉट ओव्हरकम. अगदी बरोबर आहे. यू कॅनॉट ओव्हरकम. पैशाने तुम्ही गोष्टी विकत घेऊ शकता, पैशाने तुम्ही तुमचं डिप्रेशन कोणावर लादू नाही शकत, पैशाने तुम्ही तुमचं फ्रस्ट्रेशन कोणाला देऊ नाही शकत की अरे 5 रुपये घ्या आणि पैसे माझं फ्रस्ट्रेशन नॉट पॉसिबल. पण फक्त स्पिरिच्युअलिटीने तुम्ही हे जे फ्रस्ट्रेशन आहे ते काढू शकता. राईट. वन क्वेश्चन, 2 डिफरंट आन्सर, 2 वेगवेगळे. मी हेच बोलणार होते आता की लोकांना हे बघायला मिळतं ऍक्च्युअली, अँड इट इज अ व्हेरी गुड. वन इज लाईक क्रिएटिव्ह साईड वेअर यू नो की तुझं काय असणार आहे, टँट्रम्स किंवा काही असेल तर दॅट इज ऑल डिपेंड ऑन यू. पण
जी एरिक सारखी लोक आहेत, those who are- डिफरंट रिझन्स. दोन्ही इंडस्ट्री अलग आहे, दोन्ही industry. एंटरटेनमेंट इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. सो त्यांचा क्राऊड, त्यांचे रिस्क, त्यांचे फ्रस्ट्रेशन असणार, लाईफ कॉम्पोज झाली, फ्रस्ट्रेट होणार, पण त्यांची लिमिटेशन्स आहेत तेवढेच. आमचे लिमिटेशन्स अलग आहेत. द अनइन्फ्लुएन्सर अशी गोष्ट आहे ना एरिक आणि नील, की यू आर ऑल्सो द अनइन्फ्लुएन्सर, ही इज ऑल्सो द अनइन्फ्लुएन्सर. म्हणजे प्रत्येकाचे जे गुण आहेत, प्रत्येकाच्या ज्या गोष्टी आहेत, प्रत्येकाचे विचार आहेत, हे 365 डेज 365 लेवलनी खूप वेगळे आहेत. आणि हेच मोठं कारण आहे की यू आर द अनइन्फ्लुएन्सर ऑफ युअर कंपनी, ही इज द अनइन्फ्लुएन्सर ऑफ हिज कंपनी. सो यू आर द फेसेस ऑफ युअर कंपनी. आणि जे आपण आता विचार एकमेकांशी आपण हे डिस्कस करतोय व्ह्युअर्ससाठी, मला वाटतं की त्यांना वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं ह्या गोष्टीमधून, म्हणजे त्यांचे प्रश्न जे असतील ह्याच्यावरनच मिळणार आहेत. सो नील, लोकांना फक्त वाटतं फोटोग्राफर म्हणजे क्लिक खच्चाक असा आवाज आला आणि फोटो निघाला, पण खरं म्हणजे त्या फोटो मागे फोटोग्राफरची एक खासियत असते, त्या फोटोला जिवंत करण्याची. आणि मला हे जाणून घ्यायचं आहे की प्रत्येक फोटो जेव्हा आपण काढतो तेव्हा एखाद्या फोटोग्राफरच्या, म्हणजे तुझ्या मनात कोणते थॉट्स असतात, म्हणजे ती प्रतिमा ऑलरेडी तयार झाली असते की मला हा शॉट फक्त असाच पाहिजे, किंवा काय ह्या गोष्टी असतात. म्हणजे मला लोकांना ते सांगायचं आहे की व्हॉट इज बिहाइंड क्रिएटिव्हिटी. When it comes to photography, सगळ्यात पहिले every photographer, if you ask the same question, every photographer will have one first answer की फोटो काढायचा बघा आम्ही सगळ्यात पहिले लाईट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन टू अ पिक्चर. तर सगळ्यात पहिला आम्ही लाइटिंग बघतो की वेअर इज द लाईट, हाऊ इज द लाईट, दॅट इज द फर्स्ट थिंग विच वी डू. सेकंड इज दी डेप्थ ऑफ फील्ड. आम्ही बघतो डिस्टन्स, दॅट्स कॉल्ड डेप्थ ऑफ फील्ड. बॅकग्राऊंड जर तुम्ही म्हणतील तसं ते आम्ही डेप्थ ऑफ फील्ड, व्हॉट इज द बिहाइंड बॅकग्राऊंड, दॅट इज वन थिंग. अँड देन वी विज्युअलाइज हाऊ इज द पिक्चर गोइंग टू बी, कुठून लाईट येते, कशी हवी आहे. And then we set our cameras accordingly to get that particular picture. And lastly, that short pose or whatever you want to do. Let it be a wedding couple or let it be a model in garments. So when it comes to product photography, that time आमचं लक्ष फक्त प्रोडक्टवर असतं की समजा एक गोल्ड ज्वेलरीचा असेल प्रोडक्ट, तर वी मेक शुअर that particular product how it is highlighted. So for everything you need to understand की what do you want your viewer to look into that picture. बरोबर. सगळ्यात पहिलं आहे की तुम्हाला बॅकग्राऊंड दाखवायचं असेल तर यू हॅव टू फोकस दॅट यू नीड टू शो द बॅकग्राऊंड. इफ यू नीड टू शो द मॉडल, यू टू शो द मॉडल. इफ यू नीड टू हायलाइट द ज्वेलरी ऑन द पर्टिक्युलर मॉडल, यू नीड टू focus on that. So first, we as a photographer need to understand that, then set the lights, set the depth of field, set a camera setting, then take that perfect shot. So we visualize it first itself की आम्हाला हा हवा आहे. So until you visualize it, आणि even I appreciate olden days मध्ये जेव्हा फिल्म फोटोग्राफी मध्ये करायचे, यू कुडंट सी द रिझल्ट नंतर यायचं. सो दॅट रिझन वाय दे न्यू की मला असा फोटो हवा आहे, आणि नंतर स्टुडिओमध्ये वॉश केल्यानंतर तो फोटो येतो त्यांना. सो इट इज द इमेज विच इज क्रिएटेड फर्स्ट इटसेल्फ इन टू अ फोटोग्राफर्स माइंड, हाऊ यू वॉन्ट इट, अँड देन वी इक्वलाइज इट, वी मेक शुअर दॅट वी गेट वॉट वी वॉन्ट अकॉर्डिंगली, अँड देन वी शूट इट. खूपदा असं झालेलं आहे की चॅलेंजेस खूप आलेले आहेत फोटोज घ्यायला, आणि कॉम्पोजिशन इज ऑल्सो प्लेज अ मेजर रोल. हे सगळं मिळालं, लाइटिंग व्यवस्थित आहे, बॅकग्राऊंड व्यवस्थित आहे, डेप्थ ऑफ फील्ड वेगळं आहे, आणि कॉम्पोजिशन म्हणजे अँगल, तो अँगल तुला व्यवस्थित हवा आहे, आणि तो अँगल नाही आहे, आणि फॉर दॅट अँगल इज व्हेरी डिफिकल्ट टू शूट. तो अँगल हवा आहे. आय स्टील रिमेंबर मला एक शॉट होता, वी वर शूटिंग ऑन अ वॉटरफॉल, उजगावला एक वॉटरफॉल होता, तिकडे आम्ही शूट करत होता, आणि वॉटरफॉल मला तो शॉट हवा होता. आय वॉन्टेड अ बॅकग्राऊंड ॲज अ वॉटरफॉल, आणि मी अँगल चेंज होतं, मला मिळतच नव्हतं. And everything was perfect, lighting, background, model, everything is perfect, but my composition was wrong. I couldn't get the right shot. मी एवढा पाण्यात वॉटरफॉल मध्ये उतरलो, तो एवढा पाण्यात उतरलो, आणि एवढा पाण्यात घेऊन नंतर एक्झॅक्टली तो कॉम्पोजिशन सेट केला आणि शॉट घेतला, आणि नंतर मी असिस्टंटला तो असा कॅमेरा दिला आणि पुढे पाऊल टाकला, मी बुडालो. सो लाईक टू गेट दॅट परफेक्ट शॉट, इट इज मोस्ट इम्पॉर्टंट टू ऑल्सो गेट अ कॉम्पोजिशन राईट. सो लॉट ऑफ थिंग्स प्ले इन टू गेटिंग अ परफेक्ट शॉट. इट इज नॉट दॅट इझी. अँड पीपल थिंक दॅट ब्युटिफुल मॉडेल, चांगली मॉडेल ह्याच्या मागे काय मेहनत नाही, फक्त खचाक केला आणि शॉट आलेला आहे. पण व्हॉट हार्डवर्क गोज बिहाइंड इट, फ्रॉम द मेकअप टू get the accessories, the composition, the lighting,
it's a lot of hard work and a lot of things play behind the mind. बरोबर. पण डोक्यामध्ये वेगवेगळ्या सेटिंग चालू असतात. हे करायचं, ते लाईट वाढवायचं आहे, बॅकग्राऊंड अपेचर हे करायचं आहे, शटर वाढवायचं, लॉट ऑफ थिंग्स कीप गोईंग. सो इट इज नॉट दॅट इझी द वे यू थिंक इट इज. बट येस, दॅट्स द फोटोग्राफर जॉब अँड दॅट्स. नाही, म्हणूनच मी म्हणाले की प्रत्येक प्रतिमा जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट किंवा इमेज जेव्हा तुम्ही फोटोग्राफी करत असतात, खचाक कसा आवाज येतो त्याच्या अगोदर मेंदूमध्ये खचाक आवाज येतो की लाईक ही असं पाहिजे आपल्याला. परफेक्ट. आणि दॅट इज आय थिंक कॉल्ड अ परफेक्ट फोटोग्राफर. की तुम्ही रिस्क घेऊन सुद्धा ती फोटोग्राफी करणं म्हणजे खाण्याचं काम नाहीये. ऑलवेज यू हॅव टू टेक दॅट रिस्क अँड देन यू हॅव टू क्लिक इन अ सच अ वे की ह्या फोटोला अप्रिसिएशन मिळालंच पाहिजे. ह्याच्यावरती मी व्ह्युअर्सला एक क्वेश्चन विचारतो की और आय विल टेल, would you give the credits of a picture to a model or the photographer is always the question. Yeah. It's always a debate. Yeah. And models say, just because I'm beautiful, the picture is nice. The photographer will say, just because I click the picture, that's why so this is always a debate that who has to be given the right credit. Okay. I leave it up to you. I don't want to debate on this. In that case, Nielsen, we will also like to ask you being a photographer, what is your opinion on it? Is it the photographer, is it the background, or is it the model? 50% has to go to both each other. 50% to the model, 50% to the photographer. You cannot take the credits completely to the photographer itself, because a model also puts a lot of efforts in. 3 hours he has to sit on the makeup, do her makeup, do everything, pose, and then a lot of hard work is put in by the model as well. So simultaneously, the credit has to be 50-50. You cannot take the entire credit from the photographer or the entire credit from the model. Okay. If you ask me, 50-50 has to be given. Both are equally credible for that picture. Okay. Let's leave the question to the viewers as And well. I think there will be a lot of comments on this. I would like the viewers to put in the comments here and tell आता me. लोक डोकं नक्कीच खाजवत असतील की नक्की काय, आणि मे बी तुम्हाला कमेंट सुद्धा येतील की Comments मला बघायचे आहेत, वाचायचे म्हणजे आहेत. तुम्ही 50% म्हणालात, आता त्यांची कमेंट तुम्हाला येणं आता किती आहे Exactly. है ना, ते महत्वाचं आहे आता. सो नील सर, फोटोग्राफीमध्ये तर बऱ्याच प्रकारचे चॅलेंजेस तुम्ही सांगितलेच आणि बऱ्याच प्रकारचे येत असतात. म्हणजे फोटोग्राफी फील्ड तुम्हीच आता म्हणाला की दिसायला जशी एकदम सोपी आहे तेवढी सोपी तर नाही आहे ती 100%. आणि कसं आहे की तुम्ही प्रत्येकाला ब्रँड बनवतात. ॲक्च्युली आय कॅन से दॅट तुम्ही ब्रँड बनवता दुसऱ्यांचा, म्हणजे इन टर्म्स ऑफ बाय क्लिकिंग फोटोग्राफी. ओके, तो त्यांचा ब्रँड बनवतो. इट इज पार्ट ऑफ देअर ब्रँड. ओके, तर आज नील ग्रेक हे नाव सुद्धा एक ब्रँड आहे. ते जपणं, टिकवणं आणि मोठं तर करतच आहात. हे सगळं कसं काय तुम्ही मॅनेज करता? विच इज अ व्हेरी बिग टास्क की दुसऱ्यांचं काम करता करता स्वतःचं नाव जपणं. So basically, I don't think Neil Greg is a brand. I just believe that this Neil. I like to be very. Let me let Neil Greg. Our grounded photographer. No brand as such, but yes, the entire efforts I would like to give to my team. Wow. हे जे क्रेडिट आहे ना, तर मी नील ग्रेग इज जस्ट बिकॉज ऑफ हिज टीम, नॉट बिकॉज ऑफ सिंगल मॅन नील ग्रेग. That is once very clear. I have a team which is since the last 10 years with me. I have photographers like Sagar, Vinay, Roshni, Tejas. They've been with me so long time. And these all photographers are my brand and they are my family. So the credit, no Neil, it is the team. Like, आणि मी always माझ्या teamला पण सांगतो. And I always want them to. So I take a lot of ideas from my team. They are young generations, young people. And I always feel that they do better than me. I really feel sometimes they do better, that they click better than me pictures, and I always encourage them. And this team of mine is the backbone of Neil Greg. Wow. So because we take multiple shoots, आणि नील तिकडे नसतो सगळ्याकडे, पण नीलचं नाव आहे टी शर्टच्या मागे नील ग्रेग आहे. They know that and they respect that name and brand, and they make sure that the same respect they give to the client, you know. I believe if you have a right set of people working with you, is a right set of people with you and along with you, things can work and do miraculous things. क्या बात है, मस्त. Thank you. What Eric? What do you say? A team is also the most important backbone of every organization. Absolutely. I mean, without team, nothing can work out.
टू बी व्हेरी ऑनेस्ट. म्हणजे आपल्या विवरनं सुद्धा सांगेल की बऱ्याच वेळेला हा एक प्रश्न असतो ना की फेलियर पहिला काय येतो, कारण तुमच्याकडे टीमच नाहीये, तुम्ही टीम बिल्ड पण नाही केली. सर्वच काम आपण एकटं नाही करू शकत. बरोबर. यु नो एव्हरीथिंग नील कॅनॉट डू, एव्हरीवेअर नील कॅनॉट बी प्रेझेंट. ही नीड टू हॅव हिज टीम. And that's where the word of mouth goes. Exactly. Everywhere sees Neil Greg Almeida. And that's how you build your goodwill. That's how you build your brand. So I think team is very, very important. Right people be with you for the amount of time that they spend with you is very important. And then they become a family. And once it becomes a family, it's not the organization. It's our people. बरोबर. आणि मी उद्योजकांना हेच सांगेन की जसं क्रेडिट देणं सुद्धा महत्वाचं आहे, आज अप्रिसिएशन देणं तुमच्या टीमला खूप महत्वाचं आहे. एकट्याचं कामच नाही आहे ते. आणि आय सो फील की प्रत्येकाने हे तुमच्याकडनं शिकावं की अप्रिसिएशन म्हणजे तुम्ही इझी पद्धतीने ते अप्रिसिएशन दिलं. माझी टीम इज माय ब्रँड. किंवा तू म्हणाला की MEPT म्हणजे माझा स्टाफ. ओके, फ्रॉम स्किल वर्कर टू युअर हुएवर इज हँडलिंग युअर सेल्स अँड मार्केटिंग. तर हे खूप महत्वाचं आहे आजकाल उद्योजकांना की आपलं क्रेडिट आपण सोडतच नाही होत, आपण सगळं पकडून बसतो. पण हे देणं हे खरंच तुमच्या दोघांकडनं शिकावं. तुम्ही दोघेही वसई विरारचे भूमिपुत्र आहात, बरोबर. आणि आत्ताच्या घडीला वसई विरारमध्ये कशा प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही बघत आहात? कारण का आपण असं म्हणतो की आपण ज्या गावात राहतो किंवा आपण ज्या सराउंडिंगमध्ये राहतो बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज आहेत, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, वसई विरारचे बरेच उद्योजक आहेत, येऊ पाहत आहेत, जे उद्योजक झालेले आहेत, ज्यांनी बऱ्याच गोष्टी फेस केलेल्या आहेत. तर ह्या सगळ्यांसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून तुम्ही कधी असा विचार केलाय का की त्यांच्यासाठी काहीतरी करता आलं तुम्हाला? तर हे दोन्ही प्रश्नांची उत्तरं वेगवेगळ्या तऱ्हेने मला तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहे. आणि आय नो की तुमच्याकडे कोणी मदत मागायला आलं उद्या इन टर्म्स ऑफ देअर आयडियाज ऑर वॉट एव्हर, तुम्ही कधीच नाही सांगणार. ओके, पण तो कॉन्फिडन्स आपल्याला दिला पाहिजे, बिकॉज आपलं गाव आहे, वसई विरार आपलं आहे, बरोबर. तर मला नील सर तुम्ही काही सांगाल? माझ्या फील्डमध्ये जर बघितलं तर इट्स ऑल अबाउट क्रिएटिव्हिटी. अँड ॲज आय सेड, माझी टीम पण जी आहे ती वसई विरारमधलीच आहे. आय appreciate and always make sure की young generationला I take a lot of ideas from them. Young generationला I put forward and I make sure that they get the opportunities. मी हे पण बरेच ठिकाणी वर्कशॉप्स कॅरी आउट केलेले आहेत. Eric must also be in many different organizations. I have carried out workshops where I teach photography and I have taught this photography for free. And I have taught photography not on cameras. तुमच्याकडे गरज नाही की कॅमेरा. मी किती वर्कशॉप घेतलेले आहेत की मी मोबाईल फोटोग्राफी वरतून त्यांना शिकवलेलं आहे. मी हॅव ट्रेन देम टू हाऊ टू डू फोटोग्राफी फॉर माय मोबाईल फोन्स. कारण सगळ्या एव्हरी हाऊस इज एन एंटरप्रेन्योर टुडे. And I tell them it's difficult for all of you to hire a professional photographer and get your work done. मला शोकेस करायचं सोशल मीडियामध्ये इट इज डिफिकल्ट. म्हणून मी त्यांना वर्कशॉप्स कॅरी आउट केलेले आहेत जिकडे त्यांना मी शिकवतो की फ्रॉम युअर सिम्पल मोबाईल हाऊ कॅन यू गेट द बेस्ट ऑफ द पिक्चर्स, हाऊ कॅन यू गेट द बेस्ट ऑफ द व्हिडिओज, व्हॉट सिम्पल ॲक्सेसरीज यू शुड यूज. सो सिम्पल ॲक्सेसरीज घेऊन तुमचे प्रोडक्ट्स तुम्ही शूट करायला पाहिजे. आय शो देम द आयडियाज दॅट हेल्प देम. इन गरज नाही की तुम्हाला एक फोटोग्राफर हायर करायचं. बरोबर. सो I always encourage the youngsters and also the other entrepreneurs who are wanting to get into social media pictures to get them and train them. So I try to give my knowledge. जेवढं मला नॉलेज देता येईल, I try and give them the knowledge. For photographers, I again don't who are photographers, तुमची बाउंड्री सीमित ठेवू नका. Explore more opportunities. It's not necessary that Vasai Virar only has got opportunity and Vasai Virar should give you the opportunity. Please don't expect no one. आप कुएं को आपके पास नहीं ला सकते, आपको कुआं के पास जाना होगा. सो यू हैव टू स्टार्ट एक्सप्लोरिंग मोर अपॉर्च्युनिटीज अपार्ट फ्रॉम वसई विरार. वसई विरार हॅज अ लॉट ऑफ अपॉर्च्युनिटीज ॲज वेल एज सेट. आपले पेजंट्स असतात, वामारी पेठे म्हणून ब्रँड आहे. दे ऑल्सो हॅव श्रावण सुंदरी म्हणून. दे गिव्ह लॉट ऑफ टॅलेंट. दे एनकरेज फ्रॉम वसई विरार टॅलेंट टू बी and recognized. But don't depend here.
explore your geographical, go above Vasai Virar also and get it. That's my way of thinking and thought process when it comes to your question. Or like also, Eric, what is your view on that? I will split this question into two parts. One is तुम्ही म्हटलं की opportunities उद्योजकांसाठी. So वसई विरारमध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत, पण आपल्या वसई विरांच्या मुलांचं किंवा पालकांचं एक संकल्पना आहे. मी माझं एक्झाम्पल दे, जेव्हा मी 10th स्टँडर्ड झालो, नंतर 12th झालो, तेव्हा कम्प्लीट कन्सेप्ट असंच होता की आजूबाजूची लोक कॉमर्स घेत आहेत, आर्ट्स घेतात, मग माझ्या मुलांनी सुद्धा कॉमर्स किंवा आर्ट्स घेतलं पाहिजे. समजा तुम्ही आजचा ट्रेंड बघितलं तर आजचा युवक हा सोशल मीडियाच्या मागेच लागलेला आहे की मी इंस्टाग्रामवर करणार नाही. कोणी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये येतो का? कोणीच नाही येत. नील सरांच्या फोटोग्राफीमध्ये बरेच जण येतात, पण प्रोडक्ट फोटोग्राफीमध्ये कोण जातं का? त्याच्या फोटोग्राफीच्या बियॉन्ड जी फोटोग्राफी आहे त्याच्यावर कोण विचार करता? कोणच नाही. सो एव्हरीबडी इज गोइंग विथ वन ट्रेंड. चला हे युट्यूबवर चांगलं होतं का, मग युट्यूबच्या मागे लागा आणि मग तो बिझनेस करा. पण बरेचसे आहेत. ओपन युअर आईज, सी द जॉग्रफी. वसई सरांनी जसं सांगितलं की वसई विरारच्या बाहेर आहे, आयडियाज घ्या ना. आज वसईच्या बाहेरची लोक येऊन वसईमध्ये बिझनेस करतात, बरोबर आहे. मग का नाही वसईकर करू शकत? मी असं नाही म्हणत की वसईकरांनी इथे बिझनेस न करता त्यांच्या शहरात जाऊन बिझनेस करावा, पण ते लोक येऊन आपल्या शहरात करत असतील तर ऍटलिस्ट आपली लोक आपल्या शहरात तरी बिझनेस करू शकतात. पण प्रॉब्लेम असा आहे की लिमिटेशन कसलं की मला एवढंच जमेल, माझी हीच एक्सपर्टीज आहे. कम्फर्ट झोन मध्ये राहायला पाहिजे. जसं तुम्ही म्हटलं कॅल्क्युलेटिव्ह रिस्क, ती कॅल्क्युलेटिव्ह नंतर रिस्कच घ्यायला तयार नाहीये. सो माझं असा ऍडवाइस आहे की माझं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा तर खूप गरजेचं आहे की ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत, एका मागे नका लागू. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपल्या वसईतला कोणच नाहीये. आता नीलसनने जसं सांगितलं, मी फक्त एका ग्लासमध्ये आहे, कॅथिक मनुष्य. अशा ग्लास रिलेटेड दुसरे बरेचसे मॅन्युफॅक्चरिंग आहेत. तर त्या संकल्पनाने तुम्ही विचार केला पाहिजे की आम्हाला काय नवीन करता येईल. इफ देर इज अ सोल्युशन, दॅट इज अ बिझनेस. परफेक्ट. इफ यू हॅव अ सोल्युशन फॉर समथिंग, दॅट इज अ बिझनेस. यू नीड टू डेव्हलप दॅट आयडिया. समजा हे असेल तर मग ऑप्शन्स खूप आहेत. दुसरा प्रश्न तुमचा जो होतो की मी ऍज अन उद्योजक आपल्या सोसायटीसाठी काय करतो. ऑफकोर्स मी वर्कशॉप नाही घेऊ शकत नील सरांसारखे, बट माझ्याकडे जेव्हा एखादी ऑपॉर्च्युनिटी ओपन होते, मग ती HR मध्ये असू दे, फायनान्स मध्ये असू दे किंवा फ्लोर मॅनेजर, मी सर्वात पहिलं प्रथम स्थान देतो की कोण पडसेचा माणूस भेटेल का. माझ्या ऑफिसमध्ये आज मी अभिमानाने सांगतो, जवळजवळ माझा जो मॅनेजमेंट स्टाफ आहे तो पूर्ण वसईचाच आहे. हॅडली लोक मी बाहेरची ठेवलेत का मला वाटतं की माझं ही सोशल कॉन्ट्रीब्युशन काहीतरी पाहिजे. मी अजून एक म्हणेन की हे झालं माझं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन टू द सोसायटी. बट जेव्हा मी स्पिरिच्युअलिटी म्हणतो तेव्हा मी असं म्हणेन की तुम्ही कुठल्या तरी ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा असोसिएट केलं पाहिजे. ऑर्गनायझेशन म्हणजे मी पॉलिटिकल नाही म्हणत आहे, पण यू कॅन बी इन अ चर्च नेटवर्किंग, यू कॅन बी इन सम नेटवर्किंग ग्रुप. तुम्ही तुमच्या गाव परिवारामध्ये तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण करणं गरजेचं आहे. तुम्ही समजा सोशल नसाल तर तुमच्यामध्ये ती वृत्तीच नसेल सोशली देण्याची. बरोबर आहे. इफ यू डोंट हॅव दी courage or if you don't have that willingness to give, then you will never appoint anybody as an employee in your organization of Vasai. So मी वर्कशॉप तर नाही कंडक्ट करू शकत, बट मी अशा तरीके से किंवा समथिंग लाईक दिस आय ट्राय टू कॉन्ट्रीब्यूट माय सर्टन पोर्शन टू द सोशल अँड टू द सोसायटी. म्हणजे मी सांगेन की वसई विरारनेही तुम्हाला बरंच दिले आहे. ऑफकोर्स येस. आणि तुम्ही सुद्धा देणारे आहात, म्हणजे तुम्ही परत ते कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तुम्ही करणारच आहात. ओके, तर मग उद्योजकांना माझा खरंच हा सल्ला आहे की नील सर किंवा एरिक सरांसारखी लोक आहेत आणि तुम्ही यू कॅन बी अ पार्ट ऑफ देअर जर्नी, राईट, इन टर्म्स ऑफ टेकिंग डिसिजन किंवा काय आहे, किंवा एखाद्या माणसाला फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट आहे आणि ही वॉन्ट्स टू एक्सप्लोर, तर नील सर आहेत. सो आय थिंक आपल्याकडे खूप एक्सपिरियन्स आहे लोकांना द्यायला आणि आय एम रिअली प्राऊड ऑफ दॅट. थँक्यू. सो एरिक, आम्हाला खूप काही दिवसापूर्वीच माहीत पडलं की तुम्हाला वसईचा युथ आयकॉन म्हणून किताब मिळाला. आणि मिळाला हे माहितीच आहे, आता कशाबद्दल कसं काय आहे ते तुम्ही सांगणारच आहात, पण एक अशी मोठी गोष्ट जी तुमच्या आयुष्यात घडली आणि यू वर लाईक स्पीचलेस, ती गोष्ट मला माहिती आहे, पण मी सांगणार या प्लॅटफॉर्मवरती. व्हेन यू वेंट टू चायनाला तुम्ही गेलेलात, तेव्हा असं काहीतरी घडलं की यू वर लाईक देवर नो वर्ड. आणि तो एक्सपिरियन्स आहे ना, मी सांगूच नाही शकत बिकॉज इट इज ऑल युअर्स.
तुम्ही प्लीज सांगा. Yeah, so see, आता ही माझ्या I got this thing. So when I was in China, जेव्हा मी हा प्लांट सेटअप करायचा विचार केला तेव्हा मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की इथून मशीन मागव, तिथून मशीन मागव. I sat back and then I said, if I have to get this machine, I have to get the world's #1 machine. Okay, and I went to China. I saw the machine, I booked the machine, and the date was very nearby to sign up the machine contract. सो माझा हा पर्सनल असा अनुभव आला जो म्हणजे मी सांगू नाही शकत की फुल एक्झिबिशन होतं आणि वी बॉट द मशीन कॉल्ड एज लँड ग्लास विच इज #1 मशीन. आणि लँड ग्लास वाल्यांनी तिथे एक कॉर्पोरेट सायनिंग सेरेमनी ठेवलेली माझ्यासाठी. अँड दी एंटायर डिजिटल स्क्रीन वॉज विथ लँड ग्लास and MEBT glass corporate signing ceremony. There were 2 podiums, digital signature. The chairman of Land Glass was present, and that time मला असं वाटलं I am the chairman of MEBT glass. Okay, आणि दोन्ही आम्ही उभे होतो and we did a corporate deal signature. Then they had music and they had announcement in the entire exhibition hall in Beijing. Land Glass in association with MEBT Glass from India with the corporate signing ceremony is just taking over. They opened a bottle of champagne. What a feeling. They cheers, the wine glasses. Yeah, I mean, I literally cried because I felt that from nowhere to a person flying to Beijing, signing a contract with a foreign company, getting that machine in India. परफेक्ट. मी हेच बोलणार होते. And म्हणजे no words. Today also I don't have words. I just cried on that day and I was speechless because तो एक जो मोमेंटम होता की आपण तिथे जातो म्हणजे आपण काहीच होतो. मी बिझनेस चालू केला तेव्हा 1000 स्क्वेअर फीटचं नील सर माझं ऑफिस होतं, तिथेच माझी स्वतःची वर्कशॉप होती. फ्रॉम 1000 स्क्वेअर फीट टू 10,000 to 18,000 and today we are getting one of the best machine in the entire Palghar district. It's more than a proud feeling for me. It's amazing. म्हणजे मी सांगेन की लोक नेहमी लोकल टू ग्लोबल बिझनेस करण्याचा विचार करतच असतात. नो डाऊट प्रत्येकाला आवडतं की आपण ग्लोबली कुठेतरी प्रेझेंट व्हावं. तुमचं मला असं वाटतं या बाबतीत मला प्राऊड वाटतं की एक वेगळी गोष्ट की ग्लोबली मशिनरी ओके जी चायनामध्ये बनते ती विरारमध्ये आणणं विच इज नॉट अ कप ऑफ टी विच यू हॅव डन. अँड मला असं वाटतं खरंच वसई विरार त्यांना लिटरली प्राऊड झाला पाहिजे MEBT ग्लास. बिकॉज एरिक्स ऑलवेज ड्रीम सिंस आई नो एरिक सिंस इयर्स इज ऑलवेज हिज ड्रीम कि मुझे एक टफन प्लांट डालना है. मुझे एक टफन प्लांट डालना है एंड व्हेनेवर आई से व्हाट इज हिज ड्रीम मेरे को एक अच्छा सा टफन प्लांट डालना है. एंड व्हेन दिस इज कमिंग in reality now it's really he's achieved his dream. That's what we can म्हणजे मी एरिक सरांना बघून म्हणेन ना इट इज नॉट रिस्क ही इज ॲडव्हेंचरस एक्सेल. नाही रिस्क आहे, खूप मोठी रिस्क आहे, खूप मोठी. This is not a calculative risk. This is a risk that I have taken. माझ्या रिस्कवर प्लीज विवर जाऊ नका की इटली पण आम्ही पण घेतो. Don't follow my footsteps, but follow certain things of me and it's easy. It's easy. It's not difficult to achieve anything. ओके, असं म्हणतात की म्हणजे माझ्यात एक ते धाडस होतं की मला विश्वेश नागर पाटील सरांचं डायलॉग आठवतो की एवढी क्षमता पाहिजे की जिथे मी लात मारेन तिथे मी पाणी काढेन. तर ती माझ्या नीलचं जसे म्हटले की मी नेहमीच त्यांचं बरोबर असायचो तेव्हा मी सांगितलं नील छोटा आहे रे पण मला काहीतरी मोठं करायचं आहे. आणि माझे सर्व मित्र आणि दे ऑलवेज टेल मी की होईल आज उद्या होईल. फॅमिली बरोबर असायचो की टीना शिनेल ओरिन ऑलवेज टेल मी की दॅट आय विल डू इट. अँड ऑफकोर्स म्हणजे त्यांचा अभयंकर सपोर्ट आहे. सपोर्ट म्हणजे अप्रतिम सपोर्ट आहे. दे नेव्हर स्टॉप मी फॉर ऑल दिस थिंग्स. अँड ऑफकोर्स द डे वेन वी आर लॉन्चिंग विच इज मोस्ट प्रोबेबली 10th of November, the entire Palghar district will feel proud to have such a big plant, one of the largest machine, one of the largest technology. खूप काय आहे म्हणजे मी नाही सांगू शकत. जेव्हा तुम्ही ऍक्च्युली अनुभव याल तुमचं ब्रॉडकास्ट तिथे करू आपण आणि तो तुम्ही नक्कीच तुम्हालाही अभिमानाचं पात्र. मी सांगेन की एक महत्वाचं म्हणजे नील सर असं की हे मला माहिती होतं लाईक म्हणजे ॲज अ द अनइन्फ्लुएन्सर आम्ही ही आतमधली इन्फॉर्मेशन म्हणजे आमचे CCTV कॅमेरा सगळीकडे फिरत असतात ओके. तर हे एरिकला तर माहितीच नाही आहे की लाईक दिस इज अ सरप्रायझिंग क्वेश्चन फॉर हिम की हे असणार आहे त्याच्यासाठी. आणि मला खरंच
आनंद होतोय की तू त्या म्हणजे आय मीन द एक्सपिरियन्स ऑल टुगेदर इन चायना आय थिंक ऐकून मला बरं वाटलं. अमेझिंग. सो नील सर, हा खास प्रश्न आहे तुमच्यासाठी की तुम्हाला तर माहिती आहे की आजकाल आपण सगळ्यात मोठा विषय जगाचा ग्लोबल वॉर्मिंग नंतर हाच आहे AI. राईट. आणि खूप धुमाकूळ मचवली आहे AIनी. अनेक लोक ऑब्विसली खूप चांगला वापर करतात AIचा. आणि मला हे माहीत करून घ्यायचं आहे की तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी फोटोग्राफी फील्डमध्ये AI नक्की महत्त्वाची भूमिका बजावते का? ओके. आणि की ते धोका निर्माण करणार आहे की त्याच्यानी कामाला इफेक्ट होणार आहे? तर पर्सनली जो AI विषय आहे हा तुम्ही कसा बघता? See, it's not only about AI. In general, any tool which is developed and bought into the life, let it be from any tool, it has side effects and it has good impact also. Any tool, let it be mobile, let it be a camera or whatever it is. AI is also the same tool. There are a lot of good things and a lot of bad things about AI as well. If you go to see into photography, जर बघितलं तर right now at this present AI is expanding in a very rapid pace. Almost 50% of the jobs of photographers have already gone because of AI. And how can I say is small entrepreneurs who don't want to have photography, don't want to do editing and all, AI is helping them out. So that job which used to come to the photographers is now gone. But on the other hand, if you see, photography's help for AI has been a boon. Like we can easily edit, we can change backgrounds, we can do every small corrections into AI. If I do a particular mistake into photography, that can be corrected into AI. And the possibilities are endless. So here it is that how good are you adapting to AI? You cannot stay back. You need to take the train. If the train is going from Virar to Churchgate, you need to board that train. Perfect. You need to get yourself adapted. Knowledge, try gaining knowledge more and more. As a photographer, I myself keep using a lot of AI technology. I also incorporated AI technology into wedding photography. We have face recognition and all, and then I can give the pictures to the wedding client on the same day. So that technology I have incorporated into my package as well. So even when it comes to model photography and all those photography fields, in editing we use a lot of AI as well. So it's a boon. Very simple. I'll tell you. Previous time जो shoot करायचे ते we have to have backgrounds made, a set म्हणून घ्यायचे. आता सेटची गरज नाही लागत. We can get various types of sets on AI. Just shoot the model and then you can get the entire set made on AI. And AI gives you thousands of variations. So it becomes a real set makers out of the complete scenario. Photographers have to be adaptive, learn the different technology. It is good and bad as well. I'm getting trained. I tell my team, I don't have time much, so I tell my team, this is a subject, this is what I've learned. Try researching on this AI and try getting that. So you have to keep researching and getting yourself more accustomed to AI. बरोबर. म्हणजे मी म्हणेन की AIचा यूज होऊ शकतो, तुम्ही यूज वेगळ्या प्रकारे करू शकता फोटोग्राफीमध्ये, पण फोटोग्राफरची जागा AI कधीच घेऊ नाही शकत. हे तेवढंच महत्वाचं आहे. You need a base. कुठलं पण काय असेल, जरी AI ला हवं असेल तर एक बेस. As I said, 50% of the job is gone. But everything requires a base. तू काही बनवायचं असेल तुला एक बेस लागतो. So even for a photographer, the creativity, the shot has to be done, and then on that base, AI can then produce it. Right. So you cannot demolish the entire work AI will take away. That's the reason I said you have to be into the same league where तुला पण शिकायचं आहे. नंतर मग तू शिकलं नाही मग तुला माहिती नाही पडणार. You have to adapt and get it. पण जागा नाही घेऊ शकत. फोटोग्राफरची क्रिएटिव्हिटी आहे ती. सर तुम्हाला पूलमध्ये यायची गरज नाहीये. तुम्ही अगोदर म्हणालात ना की डायरेक्ट पूलमध्ये गेलेले तुम्ही आणि तो शूट पूलमध्ये यायची गरज कंपोजिशन साठी लागेल. पण ऍक्च्युली आता सगळ्या बॅकग्राऊंड वगैरे चेंज होऊ शकतात. AI इज टेकिंग अवे अ लॉट ऑफ थिंग्स अँड इव्हन फोटोग्राफीमध्ये इट्स क्रिएटिंग अ हेवॉक. म्हणजे फोटोज आता आपण बघतो शॅडोज हवेत, हे हवेत आणि लाइटिंग हॅज टू बी मॅच बाय द बॅकग्राऊंड.
not necessary. Eric, today even a normal picture, and if you put it in AI will give you the shadows, lighting, highlights as per the background. पण तो नील येतो का मध्ये मध्ये की AI तर करतोच आहे आपण, नाही पण आपल्याला नॅचरलच पाहिजे. आय मीन तो असतो ना डोक्यात, एवढ्या वर्षाचा आलेला, एवढा डिकेडचा आलेला तो 2 डिकेड यू आर डुईंग दिस वर्क राईट, विच इज नॉट सो इझी. अडॅप्टेबिलिटी तुम्ही कराल, पण एक असतो ना आपल्या आतमधला जो फोटोग्राफर आहे तो बोलत असतो नेहमी, मला असं वाटतं म्हणजे इफ आय कॅन, की नाही रे, नॅचरली मी जेवढं दाखवू किंवा मी जेवढं करू ते मला आवडणार, कारण का दॅट इज द परफेक्ट वेअर आय एम ॲट. See, my work compromises more towards commercial, 90% is towards commercial. आणि काय होतं की इट्स क्लायंट्स रिक्वायरमेंट्स. So no matter how creative I be, how creative I can be, ultimately it's a client's requirement की मला हा बॅकग्राऊंड हवाय, मला हे हवंय, मला ते करून हवंय, तू मला शूट करून दे आणि मला हे करून दे. यू कॅनॉट से नो, माझी क्रिएटिव्हिटी आहे, मी केलंय असंच पाहिजे असं, इट्स नॉट पॉसिबल. सो इट बिकम लिटल डिफिकल्ट. वी हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज दी ऑपोजिट पर्सन रिक्वायरमेंट आणि त्या हिशोबाने आम्हाला करायला लागते. सो वी हॅव टू यूज AI ऑल्सो. इट्स नॉट दॅट एव्हरीथिंग इज ऑन माय क्रिएटिव्ह, आय एम द बेस्ट. And I always say I'm not the best. My team is the best. For me, that's my slogan. Very interesting. So, एरिक, हा प्रश्न आहे ना तुमच्या मनाला टच करणार आहे. 10 वर्ष नंतर तुम्ही MUT ग्लासला कुठे बघत आहात? ड्रीम काय आहे? म्हणजे आता असं मला समजलं की टफन ग्लास फॅक्टरी आहेच आपली, होणारच आहे ती, विरारची, वसईची, पालघरची एकमेव. अजून 10 वर्षांनी काय आहे? दुसरा महत्वाचा प्रश्न असा की ज्यांनी ही कंपनी सुरू केली ते तुमचे वडील, ते आजही तुमच्या बरोबरती आहेत. त्यांना तर खूप अभिमान वाटतच असेल, जसं तुमच्या मुलींना वाटतो तसा बाबांनाही वाटणारच, बिकॉज इट वॉज हिज बेबी. आणि अजूनही बाबांबरोबर ते कन्व्हर्सेशन होतं का? आणि बाबांबरोबर अजूनही कन्व्हर्सेशन करता करता मला असं वाटतं तुम्हाला इन्स्पिरेशन अजूनही त्या बाबांकडनं मिळतच असतील. काय बोलणं होतं नक्की बाबांबद्दल? आणि तुमचं 10 वर्ष ते पण बघत असतील की 10 वर्षात माझा मुलगा मी इकडे बघतोय, किंवा कसं काय, म्हणजे काय कन्व्हर्सेशन होतं बाबांबद्दल? जसं मी सांगितलं पहिल्यांदा की कॅथलिक कम्युनिटी ही बिझनेसची नव्हती, तर कधी कधी अजूनही माझ्या बाबांना मला कन्व्हिन्स केलं होतं की मी बिझनेसमध्ये आहे. When it comes to ग्लास इंडस्ट्री आमचं कन्व्हर्सेशन खूप सुंदर होतं, त्यांच्याकडून आयडियाज घेणं, त्यांच्याकडून काय मार्गदर्शन घेणं. पण वेन इट कम्स टू रियालिटी की मी बिझनेसमध्ये आहे, ते अजून मला प्रश्न विचारतात, बिकॉज दॅट माइंडसेट इज नॉट देअर. म्हणून मी पालकांना सांगतो की आपल्या मुलांबरोबर आपल्या बिझनेसविषयी आजच बोलायला चालू करा. सो माय डॅड इज व्हेरी हॅपी, नो डाऊट अबाउट दॅट. ही इज हॅपी अबाउट MEBT ग्लास ग्रोईंग. ही इज ऑल्सो हॅपी, Eric is growing, Eric is building. But still, because of that mindset, he would be much more happier if I was working. टुडे वेन ही सीज MEBT, कारण MEBT त्यांची बेबी होती, ती आज पुढे गेलेली आहे, आज टफन प्लांट आहे, मी त्यांच्यावर माझे प्लॅन्स डिस्कस करतो. सो वेन आय एम डिस्कसिंग अबाउट MEBT क्लास, ही विल ऑलवेज नॉट हिज हेड, ही विल पुट हिज इनपुट्स, की असं का तसं का, फायनान्स कसं आहे, वर्कर्स कसे आहेत, जॉग्राफी काय आहे, कुठे कुठे डिलिव्हर करणार, काय आहे, पाठिंबा कोणाचा आहे, केवढा तू स्टेबिलिटी आहे, हे सर्व डिस्कशन होतं. आणि त्यांना MEBT क्लास मोठी होताना दिसते, तो मोठे होताना ते त्यांना दिसते, अँड ही फील्स हॅपी, प्राऊड. 10 years down the line, where I see MEBT is a very big question. जेव्हा मी बिझनेस चालू केला 7 वर्ष आधी, तेव्हा मी एक डेट डिसाईड केलेली आणि नील आणि आमचे जे मित्र आहेत त्यांना मी सांगितलं की मला टफन टाकायचं आहे. म्हणजे त्या दिवशी मी डिसाईड केलं की मला करायचं काय आहे ते, ठीक आहे. आणि वाय आय ऑलवेज फील प्राऊड माय कंपनी इज इन दिस 7 years of span, I am the only one who took the challenge of setting up a टफन प्लांट. नाहीतर दुसऱ्या टफन प्लांट्स आहेत, पण त्यांची एक हिस्ट्री आहे. त्याच्या बाबाने बिझनेस चालू केलेला आहे, मुलाने चालू केला, आणि 15-20 वर्षानंतर दे बिकेम अ प्रोसेसर. टुडे वी हॅव अ व्हेरी स्मॉल हिस्ट्री, वी आर जस्ट अ 7-year-old बेबी, आणि 7 वर्षामध्ये आम्ही टफन प्लांट टाकतोय. सो विच इज द बिगेस्ट अचिव्हमेंट फॉर मी वेन इट कम्स टू अ प्रोसेसर, वेन MEBT इज अ प्रोसेसर. जसं नील सरांनी सांगितलं AI टेक्नॉलॉजी, तशी ग्लासमध्ये सुद्धा खूप टेक्नॉलॉजी आहे. सो मी इथे एक छोटीशी गोष्ट किंवा छोटीशी घटना जी माझ्याबरोबर घडली किंवा माझ्या अनुभवाबरोबर घडली ती अशी आहे की जेव्हा मी सेटअप करत होतो तेव्हा मी विचार केला की माझी स्वतःची एक फॅक्टरी पाहिजे, मला टफन प्लांट पाहिजे, एवढाच विचार होता. जेव्हा मी चायनाला गेलो आणि त्यांच्या जेव्हा फॅक्टरीज बघितल्या तेव्हा माझं परसेप्शनच चेंज झालं.
मग आता मला माझी फॅक्टरी जी आहे भले ती खूप मोठी असो ती मला छोटी वाटायला लागली. आणि मग आता माझं परसेप्शन पुढच्या 5 वर्षासाठी ऑलरेडी सेट झालेलं आहे की मला आता पुढचे 5 वर्ष काय करायचं आहे ते. सो MEBT इज लाईक अ फॅमिली. MEBT एक म्हणजे मी सांगेन की ग्रोईंग कंपनी आहे. पण जेव्हा मी चायनावरून आलो परत तेव्हा मी माझ्या पुढच्या 5 वर्ष प्लॅन घेऊनच आलो. आणि हीच एक रिस्क असते, हीच एक पॅशन असतं आणि हेच एक तुमच्या कंपनीमध्ये असलेलं डेडिकेशन असतं की मी कधीच 7 वर्षापूर्वी चालू केली कंपनी असा विचार नाही केला की मी इथेच पाहिजे. मी ह्याच्या पुढचा विचार केला की टफन प्लॅन टाकायचा आहे. मी आज त्या टफनच्या नंतर काय करायचं त्याचा विचार करून आलेलो आहे. सो आणि मला जसं मी सांगितलं मला ही लेगेसी कंटिन्यू करायची आहे आणि मी माझं नॉलेज किंवा माझी जी डिस्कशन माझ्या मुलांबरोबर माझ्या बिझनेस विषयीच करतो ना की दुसरं काही विषय करतो. सो त्यांनाही मी आज तेच सांगतो की मी एका ठिकाणी लिहिलेलं आहे यू हॅव टू नाव स्टार्ट गिव्हिंग अ स्प्रिंग जम्प टू हिअर अँड गो टू द नेक्स्ट लेवल. पर्सनली माय ड्रीम इफ यू आस्क मी इज समथिंग दॅट टुडे द वे आय से की चायनामध्ये मी बघून आलो अशी सेटअप करायला पाहिजे. मला असं वाटतं की एक असा दिवस यायला पाहिजे की लोकांनी सांगितलं एरिकची फॅक्टरी बघायला पाहिजे तसं आपण सेटअप. आय रिअली वॉन्ट टू थँक बोथ ऑफ यू की तुम्ही तुमच्या बिझी स्केड्यूलमधून एवढा मोठा टाइम देणं खरंच म्हणजे काय बोलू आता मी ह्या गोष्टीबद्दल. आणि खरंच खूप चांगलं डिस्कशन झालं आपलं आणि बऱ्याच व्ह्युअर्सना बघायला मिळेल त्यांच्या प्रश्नांची उत्तरं तर मिळणारच आहेत तुमच्या गोष्टींमधून. थँक्यू एरिक आणि थँक्यू नील. थँक्स टू यू अमृता. दिस इज अ कम्प्लीट डिफरंट the uninfluencer. No one ever thought about this and तुम्ही आम्हाला opportunity दिली ह्याच्यासाठी. We really thank you and I hope that we have given justice to our questions. आम्ही जे बोललेले आहेत ते from the heart and the questions are true and this was very spontaneous questions. They were not framed questions. अमृतानी खूप रिसर्च केलं ह्याच्यात and then she has asked this question. She did not disclose any of the questions to us. First she said I want pure and original answers, not framed answers. So thank you Amruta and this question was amazing. We hope if you still have any questions you can put in the comments and let us know. We will try to help you and sort it out. We and Eric are 2 businessmen from Vasai trying to be our best in whatever we are. Thank you very much. Thank you The Uninfluencer. Absolutely. Thank you so much Amruta for the opportunity and whenever the viewers want to come, take some knowledge, advice. I'm sure in terms of photography and entertainment. 100%. When it comes to manufacturing, when it comes to some advice, my office is located in Vasai. You can get back in touch with Amruta or you can always come to my office, meet me. I'm always open for Vasai Viradation. So, नील जसं तुम्ही म्हणालात की आपण ज्या गोष्टी करतो ओके त्याचं क्रेडिट हे आपण आपल्या टीमला देतो. माझंही तसंच आहे. द अनइन्फ्लुएन्सर ओके ह्याच्या मागे एक टीम आहे जी सतत काम करते. आता तुम्ही जर इकडे बघत असाल तर रीन शी इज अ व्हेरी गुड एडिटर फॉर दिस अनइन्फ्लुएन्सर. शी इज अ चीफ एडिटर ऑफ इट. आणि मला सांगता अतिशय आनंद होतो हे तुमच्यासाठी प्रश्न काढणं हे खरंच आमच्यासाठी खूप हार्ड टास्क होता बिकॉज यू नो तुमचं फील्ड तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही एवढ्या वर्षापासून हा बिझनेस करत आहात तर आम्हाला जनरिक प्रश्न विचारायचेच नव्हते कधी. इट शुड बी फ्रॉम द पीपल पर्स्पेक्टिव्ह. दॅट इज द हार्डेस्ट टास्क. तो ती टीम नंतर आमच्या टीममध्ये अजून ॲनारिटा आहे, नंतर श्रेया, निल्मा, रुबेल ओके आणि अजूनही बरीच मंडळी द अनइन्फ्लुएन्ससाठी काम करत आहेत. सो रिअली मी त्यांचे आभार इकडे मानते. बिकॉज ऑफ दॅट टीम मी आज तुमच्यासमोर काही बोलू शकली आणि खरंच मला खूप मजा आली. थँक्यू वन्स अगेन. सो मला आपल्या व्ह्युअर्सला सांगायला आवडेल की अशा ज्या एक्सायटेड, ॲडव्हेंचरस, इन्स्पायरिंग स्टोरीज फक्त आणि फक्त तुम्हाला द अनइन्फ्लुएन्सर वरती पाहायला मिळू शकतात. सो प्लीज स्टे ट्यून ऑन आवर चॅनल द अनइन्फ्लुएन्सर. थँक्यू.